काका हे आमचा पक्ष आहे. हा. काका कोणत्या पक्षात जातात हे आम्ही बघत नाही. बरं. ते प्रचार केला आणि काही जरी केलं लोक ह्यावेळेस फसणार नाही. नाही लोकांच्यात जाऊन विकासाची कोल्हेकुई करायची आणि लोकांना गंडवायचं. द्राक्ष बागायतदारांची लूट होत्या वर्षानुवर्ष, त्याच्यावर एक कायदा करावा. येणारे बाहेरचे व्यापारी आमच्या शेतकऱ्यांना लुटतायत. असं असताना उघड्या डोळ्याने या ठिकाणी सत्ताधारी बघत बसतायत. आबा गृहमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना रस्ते अगदी नटीच्या गालासारखे गुळगुळीत होते. 16 महिन्यांचं सरकार होतं, 16 महिन्यांनी काही केलं नाही. ज्यावेळी रोहित दादा उपोषण बसले त्यावेळी हा प्रश्न निकाला, त्यानंतर पाणी मंजूर झालं. जर 7 तासात जर पाणी येत असतं तर 35 वर्षाचा तासगाव तालुका वाहून समुद्राला गेला असता. हे मंडळी, म्हणता म्हणता आधी विदर्भ, मग मराठवाडा आणि आता पश्चिम महाराष्ट्र सुरू झालेला आहे. आता क्षणाला मी आहे तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात. लढत रंजक आहे. हो, राष्ट्रविरुद्ध राष्ट्रवादी. बघा ना, काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना आपण बघितलं. आता इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी. एकीकडे आहे तुतारी हाती घेऊन महाविकास आघाडीकडनं RR पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, आणि दुसरीकडे मोके पे चौका मारत, हो मोके पे चौका असंच म्हणावं लागेल, सोयीनुसार पक्षांतर करत हाती घड्याळ घेत संजय काका पाटील हे समोर उभे टाकलेले आहेत. बघूयात तासगावच्या जनतेला नेमकं काय वाटतंय. चला, माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्या बरोबरचा प्रवास सुरू करूयात. जाऊयात, विचारूयात लोकांना. काका नमस्कार. गडबड आहे काकांची, निवडणुकीची गडबड आहे सगळी, बरोबर. चला, अधिक बोलण्याचा प्रयत्न करू लोकांशी. हो, कुठल्या इथलेच का? काय काय चाललंय सध्या? इलेक्शनच की आमदारकीचं इलेक्शन, होय का? बर, लोक निवांत आहे पण तुमच्याकडचे एकदम. होय. येणार रोहित दादा म्हटलं ना, निवांत होय का? रोहित दादा येणार म्हणून निवांत. निवांत संजय काका काय येत नाही? दिली. आता काय शेवटी लोकांच्या मनावर होय ना. बर, काय सध्या कामं बिमं झालीत का? सुमनताई यांच्या अडचणीमध्ये सुमनताई पाटील इथल्या आमदार, बरोबर ना? होय. 2 टर्म होय की नाही? मग झालीत की कामं? होय, आमच्या इकडची तर झालेत. हा. काय लोकांचे झाल्यात, काय गावातले राहिले असतील हा. ते पण करतील आता. होय ना. पण मग काय यंदा काय वाटतंय, कोणाचा अंदाज आहे तुमचा? काय मूड आहे? काय आता 23 तारखेला समजेल. आपण सुरुवातीला म्हणलात की तुम्ही रोहित पाटील रोहित तर येणारच, फिक्स आहे. फिक्स आहे का? फिक्स आहे एकदम ताणून. आणून. हा, ते म्हणले ताणून. होय काका, काय चाललं? काय नाही. मार्केट काय म्हणते? मार्केट कशाचं मार्केट काय सध्या गर्दी दिसते? खरेदी विक्री झाली की नाही काही? झाली की होय का? विक्री झाली. आता बघा, आता इलेक्शन आलं बघा. 2 उत्सव, एक लोकशाहीचा उत्सव, दुसरा दिवाळी, आहे की नाही? लोकशाही म्हणता तशी आहे का आपल्या भारतात? तेच मी म्हणतोय. तुम्ही सांगा काय नेमकं हा? आहे का लोकशाही? नेमकं काय आहे लोकशाही? बरोबर. हा? हा ज्या वेळेला हा हे मराठा आरक्षणला हा ज्या वेळेला जरांगे पाटील उभा राहिला, सगळं हे केलं, हम्म. ह्या आमदारांनी खासदारांनी राजीनामे का नाही दिले? हो, मराठा म्हणून घेतात आणि मराठ्यांच्या वरती पोळी वाजतात. बस. वा, कशाला पाहिजे यांचं? बरोबर, बरोबर मी सांगतो. आणखी अगदी बरोबर. आरक्षण मिळालं पाहिजे, याला सहमत आहे काका आपण. मिळणं आवश्यक आहे, हा, बरोबर. आणि यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. होय. होय, काकांनी त्यांचं मत व्यक्त केलं. जाऊया पुढा. आणखीन मराठा आरक्षण, 1 मराठा लाख मराठा इथंच सुरू झालेलं आहे, बरोबर. दादा, हा काका, जा. काय म्हणता, काय नाव आपलं? सनी पाटील. सनी भाऊ, काय चाललं? हा कुठे तासगावात हा इलेक्शन म्हणताय ना? होय इलेक्शनचं काका येणार होय ना? फिक्स. काय हो पाटील, बरं आहे का? होय, होय. संजय काका पाटील फिक्स. संजय काका येणार. होय होय. लोक 100% रोहित पाटील म्हणायला लागले. नाही ती सहानुभूती भावनिक करायचं आता नाही. नाही का? जनता हुशार झाली आता. हम्म. काय असेल ती काकालाच निवडून देणार. पण काका गेल्या लोकसभेला पडले. काय तीच की जनता भावनिक केली ती, आता भावनिक होत नाही. जनता हुशार झाल्या. हा 35 वर्ष काय केले हिनी, बरोबर नाही ना? हा तीच आता काकाला निवडून देणार होय का? का? 100%. हा, काहींनी म्हणलं रोहित पाटील, काहींनी म्हणलं काका, आहे की नाही? होय, काय म्हणता? नमस्कार. नमस्ते. हा,
सहकुटुंब हो दिवाळी हो दिवाळीची खरेदी काय झाली खरेदी वगैरे हो चालू आहे सगळे व्यवस्थितशीर हो. चला निवडणुकीचा मूड सांगून द्या कोण येत आहे हो संजय काका पाटील बस दुसरं कोण नाही हो, नाही. काही तुमचं काय म्हणणं संजय काका पाटील तुम्ही रोहित पाटील म्हणू शकला असतात वाटून घेतलं असतात तुम्ही शासनाच्या योजनेचा लाभ घेतो म्हटलं आम्ही संजय काकांच्या बाजूने. बर 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 ते म्हणले संजय काका पाटील चालता बोलता होय नमस्कार माऊली नमस्कार काय म्हणताय सगळं व्यवस्थित काय? सगळं व्यवस्थित ठीक आहे सगळं आनंदी आनंद आनंदी आनंद सणवार. दिवाळी आता सणवार सगळं आले होय इलेक्शन पण आहे होय ना हो होय काय म्हणताय बोला आता मतदान करायचं मतदान करायचं आपला उमेदवार हम्म. खुंटा बळकट करणं ज्याला आपण म्हणतो हा. हा तू बळकट असलंच पाहिजे हो बळकट असलं काय पाहिजे. कोणात बळकटी आहे मग यंदा संजय काका बस 100% संजय काका दुसरं कारण कोण विकास- नाही 10 वर्षाची कामं केलीत खासदारकीची हा खासदार ज्या वेळेला काका झाले त्यापासून जो तालुक्याचा काया पालट काकांनी केलाय हा त्यामुळं काका 100% येणार कारण 35 वर्षाचा आम्हाला जे ग्रहण लागले तालुक्याला हा. ते संपवायचं आहे ना रोजगार नाही काय काका सोयीनुसार पक्ष बदलतात नाही. हा. आधी हाती कमळ मग आता घड्याळ आहे की नाही, नाही सोयीनुसार पक्ष बदलत नाहीत हा काकांच्यावर अशी वेळ येते हा. की त्यावेळेला ते काकांना निर्णयच घ्यावा लागतो कारण हा. कारण काका हे आमचा पक्ष आहेत हा. काका कोणत्या पक्षात जातात हे आम्ही बघत नाही बर. हा. कालची जर तुम्ही गर्दी बघितली असती हा. तर तुम्हाला जाणवलं असतं काका कुठल्या पक्षात आहेत हे महत्वाचं नाही हा काका वैयक्तिक एक पक्ष आहे आणि काका सांगेल तेच तोरण आहे आणि काका सांगतील तेच आमचं धोरण आहे बर त्यानुसार आम्ही चालतो पाटील इट सेल्फ अ ब्रँड हा. दोनो पाटील ते म्हणतात होय हो मायशी काय चाललं एक मिनिट काय नाव आपलं नाव काय मेघा मेघाताई काय झाली खरेदी विक्री नाही? हा? चालू आहे चालू आहे का हा? झाली सगळी तयारी हा चालू आहे बर मतदान करता का तुम्ही हा हा बर तुम्हाला सहज सोपा प्रश्न विचारतो काय शासनाच्या काही योजनांचा लाभ झाला का तुम्हाला हो हो झाला ना लाडकी बहीण बरं ठीक आहे लाभार्थी आहात तुम्ही हा बरं इथं मला सांगा आता कोण निवडून येत आहे आता काय नाही ना ते बोलतात म्हणून सांगू नका तुमचा अंदाज काय कोण बरं कोण उभा इथं काही ठाऊक आहे का हा ते संजय काका हा आणि दुसरे ते रोहित पाटील बर हा बरोबर मग काय कोणाचा जोर आहे इकडे मग आता काय माहिती बघू काय माहित बघू पण बघू ठरवू बा मावशीनं हसूच आवरेल आता काय करू मी काय बोलून कसं बोलू मोठा प्रश्न आहे मावशींचा नमस्कार मतदार का इथले म्हणजे तासगावचा काय तासगावचेच आहे होय का मतदान इकडेच असेल ना होय होय विधानसभेचं काय करता जॉब जॉब करता काय सध्या परिस्थिती शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं का रोजगार आणला का हा आता काय जनतेला माहित झालं की सगळं काय माहित झाले कोणी काय केलं आणि कोणी काय केलं बघा पश्चिम महाराष्ट्रात एक पाहिलंय कोल्हापूर पॅटर्न आम्ही बघितलं होतं गेल्या याच्यात ठरलंय म्हणतात आमचं मग काय ठरलंय यंदा यंदा काय ठरलेलं नसते हा वेळ आली की सगळ्यांनी कळते हो. काय हो पाटील बरं आहे का आता कोण आहे आम्हाला काय पाटील विरुद्ध पाटील आहे की मग कोणतरी एक येणारच की येणार काय तुमचा अंदाज अंदाजच काही सांगू शकत नाही सांगू शकत नाही पण कोणतरी एक येईल तयारी दोन्ही बी चालूच आहे होय विकास कोणी केला दोघांनी बी केलेलाच आहे दोघांनी केलेला आहे एकाने खासदार म्हणून दुसऱ्याने आमदार म्हणून समतोल आहे काका बॅलन्स नमस्कार दीपावली शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला पण शुभेच्छा खूप शुभेच्छा आनंदी आनंद असला पाहिजे सामान्याचं आयुष्य उत्तम झालं पाहिजे झालंय का सुटल्यात का सामान्यांच्या समस्या काय समस्या आहेत माणसाच्या आर्थिक समस्या आर्थिक समस्या होय तासगाव मध्ये काय समस्या आहेत तासगावमध्ये पण काय सगळे जनजीवन सगळीकडे सामान्यांचं एकच आहे होय काय तासगावमध्येच नाही बाकी सगळीकडे 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 काय इथं कोण उभं आहे सध्या आहेत की मतदानाबद्दल ह्याच्याबद्दल काय नाही बोल बर पण काय जोर कोणाचा काय अंदाज नाही नाही तसं बर काय सांगणार नाही. बर मतदान तर करता तुम्ही काय करता तुम्ही व्यवसाय काय करता व्यवसाय नाही दिवस सर्व्हिसला आहे. कुठं आहे सर्व्हिसला आहे एस टी महामंडळ अरे गव्हर्नमेंट सर्वंटात एसटीचे प्रश्न सुटले पाहिजेत बाबा आहे की नाही होय. त्यांचे बोनस झाला का बोनस मिळाला नाही मिळाला. नाही मिळाला नाही मिळाला काय आगारांची अवस्था तुमच्या सगळ्यांची काय चालक काय कंडक्टर काय अधिकारी काय म्हणून हे प्रमुख कारागीर कारागीर म्हणून आहात. हेडमध्ये हो पण तरी ज्या वाढीव पगाराची तुम्ही मागणी केली होती पगार वाढून ते झालं का ते ते आले की झालं की ते आलं होय. ते आता बोनस नाही मिळाला नाही मिळाला एसटी कडे लक्ष द्यायला पाहिजे नाही होय ते आलं हा पण देत नाही सरकार नाही देत नाही. आवश्यक आहे त्यांची मागणी आहे, लक्ष द्या आमचं बघा म्हणतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात नमस्कार दादा काय नाव आपलं अक्षय कुमार होय का काय अक्षय कुमार अक्षय कुमार हे
अक्षय कुमार, वा वा वा. काय अक्षय कुमारचा कुठला पिक्चर आवडलाय तुम्हाला? सगळं पिक्चर चांगलेच आहेत त्यांचं काय. दिलतात दिता दिता काहीतरी आहे ना ते. होय हा चांगलं आहे. आता अक्षयचा कुठला नवीन पिक्चर येतोय काय ते एवढं माहित माहित नाही. बरं अक्षय कुमार नाव भारी आहे तुमचं. आडनाव काय? सरतापे हा सरतापे. आपल्याला भेटलेले अक्षय कुमार सरतापे. त्या अक्षय कुमारला निरोप द्यायचा आहे. काय निरोप द्यायचा तुम्हाला? हा काय आम्हाला काय तेवढं कळत नाही. मोठे नाही कळत नाही. बरं आता काय इलेक्शन आहे इकडे सगळं. होय आहे. शेतकरी आहे का तुम्ही? होय शेत काय लावलं शेतात? काय नाही बाग आहे. आम्ही कर्नाटकच्या इथं कामाला आहे. होय का? अच्छा कर्नाटक मतदान इकडे करता का? नाही तिकडे कर तिकडेच करता. मग काय इथल्या सगळ्या निवडणुकीबद्दल काही खबर आहे का? नाही काय नाही. पण नाव तुमचं अक्षय कुमार. अक्षय कुमार सरतापे भेटले होते आपल्याला. चला पुढे जाऊयात मार्केटमध्ये, बोलूयात आणखी लोकांशी. नमस्कार. या या असे या. नको बर बर. महाराजांचा विजय असो, है की नाही? हा काय चाललं? होते का विक्री व्यवस्थित? हाय व्यवस्थित आहे. होय का? किल्ल्यावरती लावायला महाराज पाहिजेत बाबा. आहेत की आहे. होय ना? हा काय सध्या इलेक्शनचा माहोल इकडे तुमच्याकडे? इलेक्शनचं अजून दिवाळी झाल्याशिवाय काय रंग नाही का? तोपर्यंत काय रंगत नाही. रंगत नाही. पण पाटील विरुद्ध पाटील आहे ना इथं? हो हो. होय ना? आता छाप काढत त्यांच्या नशिबावर राहणार आहे. होय का? छापाकडे त्यांच्या नशिबावर राहत आहे. जनता ठरवते म्हणले ते. हा बस रांगोळीचे वेगवेगळे रंग. हो ताई झाली खरेदी? झाली झाली म्हणतात ते. हा हा कोण बोलणार आहे? आपण तुम्हीच बोलणार ना जनता म्हणून निवडणुकीत? काय म्हटले? जनता म्हणून निवडणुकीत तुम्हीच बोलणार ना? आम्ही मतदार आहेच की. होय की? होय ना? होय. काय जोर आहे? मूड काय म्हणतोय? रोहित दादा यांना निवडून. होय का? लोक संजय काका म्हणायला लागलेत. नाही 100%. लोक म्हणतात भावनिक राजकारण अमुक 10 वर्ष खासदार राहिले, काय काम केलंय का? नाही का? हा? काय काम? अजिबातच नाही. हा? जनतेने त्यांना आता निवडून देणार आहे. मग सुमनताई होत्या 2 टर्म व्यवस्थित काम झाले. सुमनताई सुमंत आहे. हा सुमनताईंच्या याच्यात काम झालं. काम झालं, आराराबाचं काम झालं. होय ना? अरे ह्याच्यामध्ये कसं आहे, हा ते प्रचार केला आणि काही जरी केलं, हम्म. लोक ह्यावेळेस फसणार नाही. नाही पण काका पण आता घड्याळ घेऊन हाती आलेले. नाही, असं ते की आता तुतारी कोणी पण- विरुद्ध घड्याळ, राष्ट्रविरुद्ध राष्ट्रवादी. कोणी पण उभा राहणार आहे त्याबद्दल नाहीये. हा 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 होय का? शेवटी लोकशाही आहे. लोकशाही आहे. सगळ्यांना मत देण्याचा, उभा राहण्याचा अधिकार आहे. हा पण जनतेची कामं केली पाहिजेत. होय. सगळ्यात महत्वाचं हे आहे. मग आणि त्याच्यामधून विश्वास निर्माण केला पाहिजे. तुमचं ठरलंय? ठरलं म्हणजे 100% ठरलंय. बघा तुम्ही हे ओढून निवडणूक निकाल झाल्यानंतर बघा. बस जोर आहे म्हणतात काका. ठरलं म्हणतात ते. ए दादा चल दादा पुढे वा की. चला 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 पुढे जाऊयात. लोक पब्लिक जमा व्हायला लागते. मावशी बरं आहे का? काय काय रेट चाललाय रांगोळीचा? 10 रुपये पावशर. 10 रुपये पावशर का? आणि कुठल्या कुठल्या रंगाची आणली? 15 कलर आणले होते. 15 कलर आणले होते का? संपले? संपले की. वा 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 वा. व्यवसाय झाला पाहिजे हो. होय 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 2 वेळेचं काय आपला जुगाड झाला की होय व्यवस्थित होय होतंय. होय. मग काय इथं काय या व्यतिरिक्त काय करता मग? इतरच्या वेळेस असते घरी. घरीच असतंय. पण आता सीझन आहे. आडव्यावड्यात आहे की स्टॉल नारळाचा. नारळाचा स्टॉल आहे का? होय, होय. आठवड्यात. आणि काय एक नारळ काय लावताय? एक नारळ 25 रुपये. 25 रुपये. वा 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 मस्त आहे गड्या. व्यवस्थित समर्थपणे आपला व्यवसाय केला पाहिजे. होय होय होय. मतदान करता काय? करणार की. काय आता सध्या इकडे पाटील विरुद्ध पाटील अशी लढत आहे म्हणतात. काय एवढं काय आपल्याला माहित नाही पण आपला काकाच येईल. काकाची येईल असं म्हणतात. काकाच. हा काका आम्ही काकालाच करणार. लोक रोहित पाटील म्हणतात. आम्ही काकालाच करणार. अच्छा त्यांनी स्पष्ट केलंय आम्ही काकाला करणार असं म्हणतात. हाय, लोकांची वेगवेगळी मतं आहेत आणि लोक व्यक्त करतात आपली मतं. हा दुकानं बाजारपेठ आता दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठची ती रंगलेली आहे. किती दिलंय? 100ला 2. 100ला 2. बोलू दादा थांबा जरा थोडं. ताईशी बोलू द्या मला. हा हा गाड्या बरं बोलून घ्या. काय म्हणताय? आमचं काय बघता नाही. काय काय आहे मग? आमची इथे काय काय दिवाळी आली काय, काय? लाडकी बहिणीला त्यांना दिलं. बरं. आम्हाला काय नाही. काहीच दिवाळीला. नाही दिलं तुम्हाला? नाही, काही नाही. मग कोण यंदा? संजय काका. संजय काका. दुसरं कोण नाही? आलं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं. धन्यवाद. हा लाडकी बहीण काय म्हणताय? 100ला 2. होय का? चांगलं आहे बघा दादा. एकदम मजबूत आहे. घ्या काय दिवाळीला विषय? 50ला कमी द्यायला लागलं दिवाळीला. दिवाळीला. होय. बरं ताई मतदान करते का तू?
नाही दादा आमच्या इकडे नाही, आमच्या कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकमध्ये आहे का? होय होय. व्यावसायिक आहे, धंदा होतोय ना, व्यवसाय होतोय ना, म्हणजे व्यवसाय होतो ना. बस बस बस, दुसरं काही नाही. चला जाऊया, पुढे जाऊया. ताई नमस्कार. हा नाही बोलणार ताई, ताईंना बोलायचं नाही. मार्केट कुठल्या ताई, कुठल्या? हा बोललात काका, बोललात. चला बोललात, वा पुढे चला, पुढे चला. काका नमस्कार. काय म्हणतात, काय म्हणते दिवाळीची खरेदी विक्री? दिवाळीची खरेदी विक्री चांगली आहे. चांगली आहे. मार्केटला उठाव आहे. मार्केटला अजून तर काय म्हणावं असं नाही. होय ना? होय. प्रचार सुरू झाला, प्रचार सुरू झाला म्हणलं. प्रचार चालू झाला की चालू झाला की कोण येतं तुमच्याकडं? पाटील विरुद्ध पाटील आहे की? ते नाही सांगू शकत म्हणाले, अंदाज नाही त्यांचा. हा दादा बोला की, बोलायला पाहिजे. कुठले तुम्ही? आम्ही विटा विटा. हा? काय सध्या इलेक्शनचं माहोल तुमच्याकडं? इलेक्शनचा आता प्रचार वगैरे सुरू झालेला आहे. हा बघूया आता कोण निवडून येते ते. पाटील विरुद्ध पाटील आहे, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे. नो कॉमेंट. कुठे कॉमेंट करणार? बटन दाबून. हा कमेंट्स पण बटन दाबून जो बरं, काम झालंय का? काम झालंय. काम झालंय, काम झालं म्हणलं ते. चला चला पुढे जाऊ. दिवाळीची मोठी चर्चा. असं आहे सगळं मार्केट. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्या बरोबर मी या लोकांशी गप्पा मारतोय त्यांच्या माध्यमातून. आणखीन पुढे जाऊ. नमस्कार. नमस्कार. हा काय तुमच्या मोबाईलवरच मला कळायला लागलंय सगळं. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही खूप शुभेच्छा. बघा आम्ही सगळ्यांची गप्पा मारतो, मूड जाणून घेतो. हा काय मूड आहे सध्या? सध्या रोहित पाटील, बस दुसरं कोण नाही. दुसरं कोणी नाही. हा? कारण गेली 35 वर्ष हा आर आबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय, तसंच राज्यात पण नेतृत्व केलंय. आर आबांची स्वच्छ प्रतिमा, त्यामुळं गरीबातल्या गरीब घरातली मुलं आज पोलीस होऊ शकली. परत आबांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवलं, नंतर डान्स बार बंदी करून राज्यातील कितीही महिलांचं कुंकू वाचवलं. हे काम आराराबांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे झाले. आणि आमचं नशीब आहे की आम्ही आराराबांच्या त्या तालुक्यात आमच्या मतावर आराराबा हे राज्याचं नेतृत्व करू शकले. आणि इथून पुढं ती रोहित दादा मोठ्या मताधिक्यानं आमच्या मतदारसंघाचं नेतृत्व करतील राज्यात. मग आता काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, जोरातच वाजणार तुतारी. तुतारी जोरात वाजणार म्हणले. वास जोर आहे एकदम, काहीच विषय नाही. जाऊ आणखी पुढं. महिलांशी बोललं पाहिजे, महिलांशी संवाद साधला पाहिजे. हा काढला फोटो, काढायचं सेल्फी. बर काय मतदान करतो काय? हा 18 वर्ष झाले. 18 वर्ष. हाय नवीन मतदार, अभिनंदन. हात मिलाव, जोरदार एकदम. हा काय मग आता यंदा निवडणुकीत कोण उभं आहे, काय अंदाज? हा रोहित पाटील दादा राहिले हा आणि संजय काका राहिले. बर बर. दादा विरुद्ध काका असं म्हणावं की? हा दोन्ही पाटील. दोन्ही पाटील. मग काय ठरवलं यंदा? काय बघून आपण उमेदवाराला मतदान केलं पाहिजे? मग आपला आमदार कसा असला पाहिजे, तरी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? हा हा अजून ठरवलेलं नाही. हा अजून ठरवलेलं नाही. एज्युकेशनकडे लक्ष दिलं पाहिजे. करतोस काय? इंजिनिअरिंगला आहे. इंजिनिअरिंग मध्ये काय? फर्स्ट इयर बीटेक. बीटेक. वा. पण मतदान करणार? हो. अंदाज काय, कोण निवडून येतंय? अंदाज तसं रोहित काका, हा? संजय काका येतील. काय ते संजय काका म्हणायला लागले म्हणून नाही. तुझं काय मत आहे? हा माझं संजय काकाचं. अच्छा, तुझा संजय काका. तो सुरुवातीला रोहित म्हणला, मग संजय काका म्हणला. ताई काय नाव आपलं? मी याची मम्मीच आहे. हो मग तेच मी पाहिलं तुम्ही तिकडून कौतुकाने बघत. भाग्यश्री ताई काय सध्या काय चाललं? सरकारने काही केलं की नाही महिलांसाठी? केलंय की, भरपूर केलंय. काय केलं? लाडकी बहीण योजना बर बर. तुमच्या मतदारसंघात झाले की नाही? समस्या सुटल्या की नाही? सुटल्यात, भरपूर सुटल्यात. हा हा भरपूर समस्या सुटलेल्या आहेत. असं. हा, होय. मला असं वाटतं की यावेळेला रोहित पाटील यांना निवडून द्यावं, कारण ते नवीन आणि नवीन विचारांचे नेते आहेत. हा त्यांना निवडून दिलं तर नक्कीच आपल्या समाजामध्ये काहीतरी बदल होतील
आणि जे तरुण रोजगार आहेत त्या हा. तरुण रोजगारांनाही काहीतरी काम मिळेल हा. असे त्यांचे एक चांगले विचार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की रोहित पाटील यांनाच निवडून मग द्या यंदा काय तुतारी असं म्हणणं आहे तुमचं? जोरदार वाजणार तुतारी? वाजणार वाजणार तुतारी? वाजणार वाजणार बघा ना, तुमच्याच घरात बघा, हे संजय काका म्हणता, तुम्ही रोहित दादा म्हणता. प्रत्येकाचे विचार वेगळे राहतात ना. हा, असलेच घर एक पाहिजे. असलं तरी प्रत्येकाचे विचार वेगळे असतात वेगळे असले आणि पाहिजे. कोणी कोणावर लादू नये. प्रत्येकाने आपापलं स्वतंत्र मत मांडावं. बस, आदर्श कुटुंब आहे. धन्यवाद ताई, बोललात आमच्याशी. काय काका, काय नाव आपलं? अतुल दाबुर्डे अतुल भाऊ, काय चाललं? शेती काय करता नेमकं? माझा व्यवसाय कसला? टायरचा टायरचा. टायर सालो साल चले, फिर सालो साल कौन चलेगा? चलेगा सब चलेगा. सब चलेगा सारो कुठला पाटील चालतोय? कुठला पाटील चालतोय यंदा? हा? दोन्ही पण पाटील काय हो पाटील, बरं आहे का? काल जे ऐकलं ते खरं आहे का? आता दोन्ही पण पाटील आहेत आता बघू काल काय ऐकलं, आज काय ऐकलंय? हा, ऐकले ऐकलंय, काय ऐकलंय? हा? तुतारी आहे बरोबर. बोलत नाही म्हणतात पण बोलतात खरं तर, आहे की रे? लोक आहे तिथली सगळी. हो, तुम्ही बोलल्याशिवाय कशी जाणार? घेतलं काय? घेतलं काय? मनोज घाटगे नाव आहे माझं. बर बर, काय घेतलं? हे नाही, सामान घेतलंय आपलं किरकोळ. होय का? इथंच राहता? हो, इथंच राहतो, वरती माळावरती राहतो. होय ना, इथंच आपलं वरती. काकांची पण काम आहेत आणि दादांची पण काम आहेत. हा जो आता आमदार होणार आहे तो विकासाकडे बघून होणार आहे. हा दादा होईल किंवा काका होतील, हा, कोणी झालं तर तासगावचा विकास हा महत्वाचा आहे. बरोबर. कोणी होऊ देत, हा पण रोजगार मिळू दे. आता तरुण पिढी बिघडत चाललेली आहे. हा, बरीच तासगावतली तरुण पिढी मावा, गुटखा, दारू ह्याच्यात सगळी बिघडत चालली आहे. तर सर्रास खर्रा विकलं हा, जातं. म्हणजे सर्रास विकला जातोय. हा. कोणी येऊ दे, काका येऊ देत किंवा दादा येऊ देत, कोणी येऊ दे. हा, विकास हा तासगावाचा महत्वाचा आहे हा. आणि रोजगार हमी मिळू दे, तरुणाच्या हाताला काम मिळू दे. दादा कोणी येऊ दे, दोन्हीपैकी एकच पाटील येणार आहे. कोणताही येऊ दे, अंजनीचा येऊ दे ना चिंचणीचा येऊ दे, पाटील हा येणारच आहे. अजनीचा नाही तर चिंचणीचा. कोणताही येऊ दे. कुठला तरी एक पाटील येऊ दे म्हणतात ते लोक. फार गमतीशीर बोलतात. काय ताई, कुठल्या? मी तासगावची. हा, इथलेच आहे तासगावची. हो. काय चाललं सध्या? काय काय झाली खरेदी वगैरे सगळी? खरेदी चालू आहे. तयारी झाली सगळी? होय. काय यंदा फराळ काय बनवलं? फराळ तर काय हाय चालूच आहे बनवायचं. हा, काय पण काय तयार काय झालंय? हा, करंजा वगैरे लाडू वगैरे बनवायचं चालूच आहे. होय ना, 4-5 आयटम म्हणजे. हा, 4-5 आयटम. हो, आम्ही यायचं खायला मग. या की. हा, फराळाला आमंत्रण देता? देतो की. सांगा सगळ्यांना या म्हणून. या सगळ्यांनी. हा, मग आता इलेक्शनला पण जायचं की आपल्याला? हो, जायचं की. काय मूड तुमच्याकडचा? सध्या 2 पाटील एकमेकाच्या विरोधात उभा आहेत. हाय ते पण बघूया आता. तर तुमचा अंदाज काय? अंदाज करायचं की ज्यांना आपल्याला ही वाटते त्यांना बर, जो विकास करू शकतो त्यांना. त्यांना. हा. बरोबर. तुमचा फराळ सगळा व्यवस्थित पूर्ण होऊ दे, चविष्ट होऊ दे, काहीच शंका नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. थँक्यू म्हणलेत. काय नाव? अक्षय साठी अक्षय भाऊ, काय चाललं? काय चालू आहे की काम? काय आता कसलं, आता कामं झालीत का तुमच्याकडे? इलेक्शन आता आलंय तोंडावर. की रोहित दादाने MIDC मंजूर केले आहे, होय पाणी आणले आबांनी. होय. 35 वर्षात आबांनी भरपूर विकास आता कामं पाण्यावर मोठी चर्चा आहे, शिरे घ्यायला लागलेत. हा, आता नेमकं शिरे घेणारे- कोणाचं पाण्याचं? केली. आता ते तालुक्याला माहिती आहे की सुज्ञ जनता आहे तालुक्यातली, होय त्यांना का? माहिती आहे. दादा म्हणे उपोषणाला बसले होते असं काहीतरी. हो, उपोषणाला बसलेले सर्व भाजपच्या नेत्यांनी पण त्यांना पाठिंबा दिला होता उपोषणाला. हा, मग आता काका काय म्हणे, काका कमळ सोडून हातीत घड्याळ घेतले काकाने. मी एवढा मोठा नाही काकांविषयी बोलण्यात. हा, होय. हा. पण अंदाज काय तुमचा? रोहित पाटील फिक्स आहे ना? फिक्स येणार आहे? फिक्स आहे ना? काहीच शंका नाही. काही तीळ मात्र शंका नाही. होय ना? हो. वा, सेम सेम टू सेम. भाऊच आहे. हा, अक्षय आणि कोण? अक्षय आणि कुणाल. आडनाव साठे. साठे. अक्षय आणि कुणाल साठेंनी म्हणलंय तुतारी. आमचं घर तिसरी पिढी आज आबांच्या बरोबर आहे आमची. तिसरी पिढी तुमची. आम्ही तिसरी काय नेमकं आवडतं आपण मधलं आजही आठवून आबांचा म्हणत आणि आहे. रोहित दादांचा जो कार्यकर्त्यांबरोबर बोलणारा असताना जो नम्र पण हा. आहे तो, आणि कार्यकर्त्यांना दिली जाणारी वागणूक, हा, हीच आम्हाला आबांची आणि दादांची बहुतेक ही कामं काही आठवण कोणी कायम आहे करते तुमच्या डोक्यात. कायम आहे. त्यांनी कधीही आबांनी कुणाला दुखवलं नाही. कुठलीही कामं, कोण विरोधक जरी असतील तर आबांनी त्यांची कामं केलेली आहेत. स्नेह कायम ठेवला नेत्यांनी जनतेशी, कार्यकर्त्यांशी, हे त्यांच्या मनात आहे असं ते म्हणतात. बोला नेते. काय बोलणार, रोहित दादा फिक्स आमदार आहेत हा, तासगाव कवठेमंकाळचे. बस. आणि त्यांचे अनिल भाऊंचे ही संबंध आहे. आम्ही पार्टी पक्ष कुठलाही बघत नाही. हा. रोहित दादा आबांचे तासगाव तालुका आणि कवठेमंकाळ यांच्यावर जी पाण्याचं काम केलंय ती हा. सगळ्या कामावर आम्ही सर्वजण खुश आहे. हा. आणि रोहित दादा ही फिक्स आमदार तासगाव कवठेमंकाळचे आहेत बस 100%. 100% ते म्हणले 100% त्यांनी देऊन टाकलाय.
कुठलं आहे? नमस्कार काका. हा काकांच्या बद्दल मला एवढंच बोलायचं, काकाने आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे हा आणि काका आमच्यासाठी उभा राहिले आणखी, हम्म. आणि काका 100% निवडून येणार आहेत. बस एवढंच आमची विनंती. काही म्हणतात दादा दादा म्हणतो, काका म्हणतो आम्ही, हम्म. ते येणार आहेत. येणार आहे. हा. काही नाही, रोहित दादा म्हणलं, कोणी संजय काका म्हणलं, लोकांची वेगवेगळी मतं आहेत. कसं जायचं आणि कुठपर्यंत जायचं गाडीवर आता? गाडीवरनं आता मुंबईलाच जायचं मुंबईपर्यंत जायचं, काकांच्या बरोबर. काकांच्या बरोबर जायचं. होय, कुठले तुम्ही? इथं कुठे राहता? शिरगाव कोटे. एक चिंचणीचे, एक अजनीचे, बरोबर ना? हा, हा, मग कुठले येतात पाटील? चिंचणीचे. चिंचणीचे येतात. होय ना? हो, ते फिक्स आहे. फिक्स. फिक्स, ते म्हणले फिक्स. चिंचणीचे कुठले पाटील? संजय काका. संजय काका. आणि रोहित पाटील अंजनीचे. अंजनीचे. येणार पण काकाच. काकाच येणार. येणार 100%. मग काका गेल्या लोकसभेला पडली की हो? होय, हा काय जरा फेक नेरेटिव्ह होता, हा. पण यंदा येणार. बर. येणारच. हा? अजितदादा सोबत आहे. काय सोयीनुसार दादा पक्ष कमळ घेतात, कधी कधी घड्याळ घेतात. ते तसं करायला लागतंय. करायला लागतंय. विकास कामासाठी करायला लागतंय. विकास कामासाठी करायला लागतंय. काय लोकांची एक एक मत आहेत. हा, शंकर चाचा, क्या नाम? जाकीर मुर्सल. अच्छा, क्या है फिलहाल माहौल क्या है इलेक्शन का? काय वाटतं तुम्हाला? काय नाही बघा, हा, राबायचं खायचं एवढंच आहे. दुसरं येणे काय कोण काय करत नाही. एवढं नाही. काय नाही, काय नाही. कोणाला निवडून द्या. कोणाला निवडून अपक्ष द्या चालतंय. होय ना? काय नाही, कोण काय करत नाही. कोणीच? कोणी काय करत नाही बघा. आम्ही राबायचं आहे, करायचं काय सांगा, एमआयडीसी आहे कुठं काय आहे काय मला सांगा. हा, आम्ही राबा लावलो एवढंच कराय, बाकी काय नाही. जे ते आपलं पोट भरते मोकळं होतंय. होय. कोण आम्हाला एक इलेक्शन झालं, हा. कोण आम्हाला कोण विचारत नाही. सत्यपरी सांगायचे, कोण विचारते काय? नाही. काय नाही, कोण विचार. आता हा एक कामापुरतं वापरून घ्यायचं झालं. कोण काय त्याच्या कोण काय माहित नाही. मग आम्ही आमच्या कामाला, हे नाही यांच्या कामाला आहे झालं, एवढंच आहे. बाकी काही नाही बघा. पोटं भरायचं आहे, रोज 500 रुपये हजारी जायचं, एवढंच काम करायचं, बाकी काही नाही. बस बस बस. काकाने आपल्या मनातली खंत बोलून दाखवली. मत आहेत. हा, प्रतिक्रिया घेतो की? बोला की. हा हा हा, बोला. म्हणजे मला माझा एक प्रश्न प्रामाणिक एक स्वच्छ असा आहे हा की युवा कार्यकर्त्यांनी जाहीरपणे एक प्रामाणिक गोष्ट आठवावी, हा, चांगल्या गोष्टीचे साथ द्यावी, हा. वाईटांना सोडून द्यावं. बर बर. मग चांगलं कोण वाईट कोण? हे प्रत्येक युवकांनी ठरवायचंय. बर, ठरवायचं. कारण महाराष्ट्रानं ठरवायचं आणि देशाला गरज आहे चांगल्या कर्जाची. चिंचणीचे का अजनीचे? हा? कोण निवडून येत आहे? तासगावचे चिंचणीचे. कुठले निवडून येतात? आता चांगलं तरुणच येणार की, म्हातारे संपलं का, जाऊ दे की. होय का? हो, हो. मग चिंचणीचे निवडून येतात की अंजनीचे निवडून येतात? अंजनीचे सुता तुला रामाचं वरदान, हा. पवार साहेबाचं वरदान. अंजनीचे सुद्धा तुला रामाचं वरदान. वा, लोक पण असं वारी कुठून कुठपर्यंत जायचं? रिक्षा घेऊन? रिक्षा घेऊन कुठून कुठपर्यंत जायचं? आता कुठपर्यंत माझी रिक्षा आहे तेव्हा सांग. हा, पण काय पट्ट्यावर म्हणजे असं ठरवलेलं आहे का पट्टा? या स्टॉप पासून या स्टॉप पर्यंत? कशाला आता आम्ही बघतोय, आम्ही मेंढरवाडी माणसं चाललोय, मेंढराकडे बसवते ना. होय का? होय, काय सीटने घेऊन जाता? कशाला बाजारात आलो यार. होय का? अच्छा अच्छा अच्छा. काय सध्या इलेक्शनचा माहोल? माहोल काय इलेक्शनचा? आता काय आम्हाला कोण कोणारी सांगेल ते ऐकायचं. आम्ही मेंढरवाडी रोज राखणारी माणसं. होय का? होय होय. होय. 2 पाटील उभे आहेत म्हणतात तुमच्याकडे. हा 2 पाटील उभे आहेत ना तुमच्याकडे? होय. हा, कोण निवडून येते मग? आता कोण सांगेल ते घ्यायचं, त्याला काय नाही. काकाला काही इलेक्शनची घेणं देणं नाही, ते बोलत नाहीत. तर मंडळी अशी आहे ही. ताई नमस्कार. झाली खरेदी? झाले झाली का? झाले. काय काय घेतलं दिवाळीचं? काय अजून घ्यायचं आहे? हा, अजून घ्यायचं आहे दिवाळीचं. आत्ताशी सुरुवात केली. हा. हा, हा. घरातली सगळी कामं उरकली? होय ओळखलं. ओळखली ना. काय मतदान करताय का? होय होय. हा, काय सध्या जोर काय तुमच्या तासगावात? कुठल्या पाटलाचा जोर आहे? काय हवं एवढं माहित नाही. एवढं माहित नाही तुम्हाला, पण खरेदी झाली म्हणतात ती. होय. हा, तर अशी ही सगळी तासगावची लोक बाजारपेठेत आपल्याला भेटतात. थोडं असं जाऊयात, चला बोलूयात लोकांशी. होय, मला कुठले? निमणी. हा, निमणी निमणीचे का? किती किलोमीटर इथून? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर निमणी. काय आता लोक चर्चा करतात सगळी इलेक्शन बद्दल. काय सध्या माहोल इकडं? जरा 1 मिनिट गाडी. हो हो, या पुढं. बोला, काय माहोल आहे सध्या इलेक्शनचा? माहोल काय काकांचाच आहे. होय का? होय. काय रोहित दादा म्हणायला लागलेत लोक? नाही, रोहित दादाची लोक जरा आमच्या म्हणजे
त्यांना सवय लोकांच्या कामावर हे करायचे काय करायची सवय? सारवून हा, आपलं काम आहे म्हणून सांगायचं. श्रेय घ्यायचं असं म्हणताय तुम्ही. तेच की पण मग कोण निवडून येतं? काकाच निवडून येणार. बस होय, काय 100% काका निवडून येणार. 100% काका निवडून येणार. होय, काकावर लोक लोकांचे नाराज आहेत म्हणतात, खासदार होते काम नाही केलं काकान काय. हे फक्त रोहित दादांची जी लोक आहेत ते सोशल मीडियावर तसं पसरवतात हा हा, की सोशल काकांच्या लोक नाराज आहेत म्हणून. काकावर लोक नाराज आहेत ते म्हणतात हा त्यांनी ते हे केलेलं आहे, पसरवलेलं आहे. बरोबर, ते म्हणतात तुमच्या लोकांनी केलं आमच्या म्हणतात नेत्याला सवयच नाही व्हॉट्सअपवर फेसबुकवर इंस्टावर यायची. यायची. मग ठरलंय ठरलं या ठरलंय हा हा, अगदी अगदी. चला जाऊयात पुढं. काका नमस्कार. काय काय सध्या इलेक्शनचा माहोल तुमच्याकडं? काय हे निवडणूक म्हणजे सगळा चोंबाळा करून ठेवलाय सगळं. लोकांना आपण कुणीकडे जावं, कुणाला मतदान करावं म्हणजे चांगल्या शहाण्या माणसाला सुद्धा थोडं अवघडल्यासारखं झालंय. काय तुम्हाला म्हणजे काय पटलेलं नाही नेमकं तुम्हाला? हे जे काही काढेडे अपशब्द उठवतात राज्यकर्ते, आमदार, हे चांगलं नाही आहे. नाही ना, हे आता अलीकडच्या काळात बघायला मिळालं. सुसंस्कृत भाषा असली पाहिजे. अजिबात नाही. पूर्वी अशी नव्हती. लोक अजिबात नाही. 15-20 वर्षापूर्वीचं अजिबात हा. नाही. मी वसंतराव दादांना खूप जवळनं बघितलंय. बर, कधीही त्यांनी असं टिंगल वगैरे अशी कधी केली केलेली नाहीये. कधीच नाही. केलेली नाहीये. बरं, तासगाव बदलला का? विकास झाला का तासगावचा? संजय काकांनी इथं काम चांगलं केलंय. हा. तसं नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती ना, तर भरपूर निधी आणलाय तासगाव तालुक्यासाठी. आणि आपला हा हे रेल्वेचा उड्डाण पूल त्यांनी केला. बर, अशी मोठी कामं 2-4 केलेली आहे. मग आता काका खासदारकीला पडले, आता आमदारकीला उभे आहेत. होय. काकाने त्यानं आपलं कमळ सोडलं, ते- घड्याळ हातात घेतलं. भाजपची आहे ना, भाजपची ताकद नाहीच आहे तशी बघायला. हा खेडपाड्यात भाजप पोचलेलं नाही. हा आणि तसा तासगावमध्ये मूळ भाजप पक्ष म्हणून आपल्या पश्चिम महाराष्ट्रात विशेष प्रभाव नाही. राष्ट्रवादीचा जोर आहे म्हणजे. हा, राष्ट्रवादी काँग्रेस. मग काय वाटतं, कोणते पाटील निवडून येतात? आता तशी गॅरंटी सांगता येत नाही ना, नाही. सिच्युएशन कारण दोघं- संभ्रमात टाकणारी आहे. दोघं आबांनी कवट्याचं सुद्धा काम चांगलं केलं लोकांचे. हा. ते सांभाळून राहिले. हा. पण आता भानगड अशी आहे की घोरपडे तिकडे आले, हा, त्यामुळे काकाची ताकद थोडी वाढलेली आहे. बरोबर बरोबर बरोबर. अरे काका, फार मस्त अभ्यास आहे तुमचा सगळा इथला. तोफेर, धन्यवाद धन्यवाद. काकांनी मत स्पष्टपणे सांगितलेलं नसलं तरी त्यांनी एक अंदाज व्यक्त केला, इथली समीकरणं सांगितली. ताई नमस्कार. हा, बोलला आपण थोड्या वेळपूर्वी. पुन्हा भेट झाली बघा आपली. मार्केट किती. जाऊयात पुढं. इथं आणखीन काही माणसं दिसतात. नमस्कार ताई, कुठल्या तुम्ही? अच्छा, तुम्हाला नाही बोलायचं. ग्रामीण भागात कसं राहतं, बोललं तर बोललं, भरभरून बोलतात, नाही तर अजिबात बोलत नाही. गल्ली तशी छोटीशी आहे, पण तरी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. जाऊयात पुढं. तर मंडळी, ही आहे सगळी तासगावमधली जनता. तासगाव कवठे महाकाळ हा विधानसभा मतदारसंघ, ज्या बाजारपेठेत आलो आपण, लोकांची वेगवेगळी मतं जाणून घेतली. एकीकडे आहेत चिंचणीचे पाटील, दुसरीकडे आहेत अजनीचे पाटील. त्याच्यामुळे रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील हा सामना नेमका कसा रंगतोय हे खरं तर आपल्याला येणाऱ्या मतदानानंतरच कळू शकणार आहे. पण तुर्तास तरी इथला सगळा मूड जाणून घेतल्यानंतर मी जाणार आहे माझ्या शोच्या चौकटीत, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक, विकासाबद्दलचे दावे केले जातील, पाण्याबद्दलचं श्रेय घेतलं जाईल आणि त्यातनं घडेल एकूण चर्चा आणि कळेल आपल्याला मूड महाराष्ट्राचा. मंडळी, विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल आणि आपण बघतोय एक एक करत वेगवेगळ्या रंजक लढती आपण अनुभवतोय, त्याबद्दल चर्चा करतोय. होय, तासगाव बाजारपेठेमध्ये तासगावकरांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया, त्यांचा कौल, त्यांचा मूड मी जाणून घेतला आणि आता मी पोहोचलेलो आहे माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर माझ्या शोच्या चौकटीत. तासगाव कवठे महाकाळ, हो, आर पाटील, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे सध्याला संजय काका पाटील, असं एकूण ही लढत जी आपण बघतोय सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर रोहित पाटील म्हणजे अर्थात महाविकास आघाडीचे रोहित पाटील हे तुतारी घेऊन पुढे आलेले आहेत. तर दुसरीकडे संजय काका पाटील, ज्यांच्याबद्दल आपण गेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत त्यांच्या आधी कमळ असताना चर्चा केली होती, यंदा ते घड्याळ घेऊन मैदानात उतरलेले आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं तर अर्थातच महाविकास आघाडीच्या बाबतीत शिवसेनेच्या नेत्यांनी देखील इथे बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलेला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते देखील नेते या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यातल्या 2 लोकांनी इथे अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे इथली लढत नेमकी कशी होऊ शकते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. चिंचोली आणि अंजनी असे दोन्हीकडचे पाटील एकमेकांसमोर असताना नेमकं काय घडतंय, चला सुरुवात मी करतोय. विद्यमान आमदार ज्या होत्या त्या रोहित पाटील यांच्या मातोश्री, त्यांनी इथं त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या कार्यकाळात RR पाटलानंतर काय नेमकी विकास कामं केली, कशा पद्धतीने इथं रोल मॉडेल राबवले किंवा विकासाचे मॉडेल राबवले याविषयी मी प्रश्न विचारणार आहे. विद्यमान आमदारांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत केलेली विकास कामं सांगा, 2 मिनिटं. आदरणीय सुमन वहिनींनी आपल्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये खास करून शेतकऱ्यांसाठी अत्यंत पोषक अशी कामं केलेली आहेत. यामध्ये अर्भ टेंबूची राहिलेली विस्तारित गावं राहिलेली त्याला 300 कोटी रुपये मंजूर करून आणून तत्कालीन आत्ता असलेले आपले जलसंपदा मंत्री फडणवीस साहेब, आपल्याला माहित आहे गेल्या 4 महिन्या 5 महिन्यापूर्वी रोहित दादा उपोषणला बसले होते, 7-8 महिन्यापूर्वी. बरोबर. त्याला तो सुप्रीमा मंजूर करून सगळी राहिलेली उर्वरित गावं त्या अर्फळ मैशाळमध्ये घेऊन त्याला 300 कोटीचा निधी आणून ते आता काम पूर्वत चालू आहे. ही कामं त्यामध्ये गावं घेऊन शेतीच्या विकासासाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर जे आता आमच्या भागामध्ये द्राक्ष शेती प्रमुख आहे, द्राक्ष शेतीमध्ये बऱ्याच वेळा गेली 10 वर्षापासून अक्षरशः इथले व्यापारी जे नवीन येतात ते शेतकऱ्यांचे 10-10, 20-20 लाख रुपये बुडवून इथून पसार व्हायचे. भयानक आहे. अत्यंत म्हणजे शेतकरी हवालदिल व्हायचा, काही ठिकाणी आत्महत्याला प्रवृत्त व्हायचा. पण आम्ही सर्व लोक त्यांना समजावून सांगून गाव पातळीवर सगळीच लोक त्यांना शांत करायचे. तर अशा लोकांसाठी रोहित दादांनी गेल्या 2-3 महिन्यापूर्वी SP साहेबांच्याकडे बसून एक नवीन योजना आखलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या व्यापाऱ्याला इथे SP ऑफिस पासून संबंधित तालुक्याच्या पोलीस स्टेशनला स्वतःची ओळखपत्र देऊन खरेदी करताना संबंधित मार्केट यार्डाची परवानगी घ्यावी लागेल अशा पद्धतीचा कायदा आम्ही पारित करतो. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचे अत्यंत चांगले निर्णय येणाऱ्या भविष्य काळामध्ये रोहित दादा अत्यंत सक्षमपणाने घेत आहेत. आता रोहित दादा पर्याय RR पाटलांचे सुपुत्र आहेत. RR आबांची कामं तुम्हाला माहितच आहेत. आबांनी केवळ 11 महिन्यामध्ये 1800 कोटीचा निधी आणून तासगावचा पूर्व भाग सगळा दुष्काळीत, कवटेमंका तालुका जतपर्यंत या ज्या योजना आहेत, आरफळ असेल, टेंबू असेल, मैशाळ असेल, याला बंद म्हणजे अपुरी योजना असणाऱ्या पूर्णपणे हा निधी आणून शासनाच्या तिजोरीतून निधी आणून पूर्ण केल्या. त्या योजना नंतरच्या काळात बंद पडायच्या मार्गाला होत्या. त्यानंतर म्हणजे 14 नंतर अक्षरशः पाणी लोकांना मिळायचं नाही, तक्रारी यायच्या, आमच्या गटाकडे यायच्या, विरोधी गटाकडे जायची लोक आणि पाणी येत नाही तक्रारी करायच्या, तर दुर्लक्ष व्हायचं. त्यावेळेला सुमन वहिनींनी आपल्या कारकिर्दीमध्ये अक्षरशः नागपूरला विधान भवनाच्या पायरीवर बसून या आबांनी पूर्ण केलेल्या योजना, बांधावर नेलेलं पाणी का बंद पडतं यासाठी उपोषण केलं. झालं, विकास कामं झाली तुमचं म्हणजे बरं. शेतकऱ्यासाठी काय काय केलंय हे तुमच्या प्रश्नावर मी उत्तर दिला. बरं, ठीक आहे. चला मी नेत्यांना विचारतो. नेते चला, मी तुम्हाला पण संधी दिली, यावर तुम्ही काउंटर करू शकता, बोलू शकता. त्यांनी जे विकास कामांचे दावे केले ते तुम्हाला पटतात का? जसा नेता तसा कार्यकर्ता. 35 वर्ष नेत्यानं गंडवलं, आता कार्यकर्त्यांनी सुरुवात केल्या. खऱ्या अर्थानं 35 वर्ष ज्या घरामध्ये आमदारकी, मंत्रीपद, राज्याचं उपमुख्यमंत्रीपद, ह्या गोष्टी सगळ्यांच्या ह्यांच्या घरामध्ये होत्या. त्यावेळेस हेच चेहरे होते, लोकांच्यात जाऊन विकासाचे कोल्हेकोई करायची आणि लोकांना गंडवायचं. मी खऱ्या अर्थानं सांगेन की या तालुक्यातील जी शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे तो 2014ला जे विद्यमान खासदार त्यावेळेस झाले ते माननीय संजय काकांच्या मुळे या पाण्याचा प्रश्न या मतदारसंघातला सुटला. आता तुमची ही बाईट ज्यावेळी लोक बघतील त्यावेळी नक्की यांच्यावर हसतील, कारण या भागामध्ये अतिशय वाईट परिस्थिती टेंबू, आरपळ, मैसाळ आणि ज्या काही आपल्या पाण्याच्या योजना आहेत ह्यामध्ये होती. संजय काका खासदार झाले आणि कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष झाले. त्यांच्यावर फडणवीस साहेबांनी ती जबाबदारी दिली. केंद्रातून त्यांनी अनुशेषाचा मुद्दा, आता तुम्ही राज्यभर फिरताय, अनुशेष काय मुद्दा होता हा तुम्हाला माहिती आहे. यांना कधी 50 कोटी रुपये या टेंबूसाठी आणता आले नाहीत. संजय काकांनी 1200 कोटी रुपये, 1205 कोटी रुपये केंद्रातून डायरेक्ट या टेंबू योजनेसाठी साहेब आणले आणि त्यानंतर ही कामं झाली. हे आता फक्त कसं आहे, चालत्या गाडीला लेबल लावायचा. त्यांनी सांगितलं की पाठीमागच्या 6 महिन्यामध्ये सन्माननीय रोहित दादांनी अमरण उपोषण केलं आणि मग तुम्हाला सांगतो या टेंबूला सुप्रीमा मिळाली. मी जाहीरपणानं सांगतो, तुम्ही आज मुंबईवरून या भागामध्ये आलाय, तुमचा काय प्लॅन ठरलेला आहे का नाही, का डायरेक्ट तुम्ही तर गाडी लावली? जर असं होत असतं तर मग 25 वर्ष आबा आमदार असताना, आबा मंत्री असताना ही कामं का राहिली? सरकार भारतीय जनता पार्टीचं, सरकार शिंदे साहेबाचं, सरकार अजितदादाचं, आणि तुम्ही 1.5 दिवसाचा गणपती होऊन तुम्हाला कुठे एवढ्या योजनांना पैसे मिळतात? हे खासदार संजय काकांनी
पाठीमागे लागून या राज्यकर्त्यांच्या एवढ्या रकमा विस्तारित टेंबूसह रकमा आणल्या. जेव्हा जमतंय असं ह्या गाड्यांचं काम असं आहे, नुसतं संजय काकांनी कुठं काय केलंय बघायचं, संजय काकाचं पत्र कुठं गेलंय बघायचं, संजय काकाचं पत्र कुठं गेलंय बघायचं, आणि यांनी मात्र जाऊन त्याला लगेच दुसरं पत्र द्यायचं आणि उपोषणाला बसायचं. काय संबंध हो तुम्ही 300 कोटी आणायचा? या राज्यामध्ये सरकार फडणवीस साहेबांचं, या राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं मित्र पक्षाचं. तुम्ही कोण पैसे आणणार? हे पैसे या तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं खासदार संजय काकांनी आणला. दुसरं तुम्हाला यांची नौटंकी सांगतो, द्राक्ष बागायतदारांसाठी म्हणले गावागावात गेलं की शेतकऱ्यांचे पैसे पडत होते. मग रोहितदादांनी काय केलं? गेल्या 1.5 महिन्यामध्ये काय केलं? जाऊन एसपींना भेटले. या जिल्ह्याला एसपी पहिले नव्हते. अरे 35 वर्ष तुम्ही या राज्यामध्ये मंत्रीपद भोगली आणि आबा गृहमंत्री होते आणि गृहमंत्र्याचा पोरगा जाऊन कुणाला भेटला? एसपीला भेटला. काय सांगितलं? ह्या शेतकऱ्यांचे पैसे पडतो. ह्याच्या पाठीमागच्या काळात बुडलेल्या पैशाला तुम्ही स्वतः जबाबदार आहात का? जर आज तुम्हाला जर वाटत असेल या तासगाव तालुक्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचा विषय आहे, त्यामुळे सांगतो जी गोष्ट बेदाना मार्केट या तासगाव तालुक्यामध्ये आहे, सगळ्यात मोठं मार्केट आहे. तुम्हाला सांगतो गेली 10 वर्ष झाले यांनी नारळ फोडलाय. तुम्हाला तर जाताना मी नेऊन दाखवतो. या इथनं आता आपण उभा राहिलो तर 1.5 किलोमीटरवर बाजार कमिटीचं काम चालू आहे, बाजार समितीचं काम नूतन चालू आहे, त्यामध्ये भ्रष्टाचार झाला. यांचे संचालक बडतर्फ केले गेलेले आहेत. त्यामुळं यांनी संजय काकांनी केलेल्या कामाचं अजिबात श्रेय घ्यायचं नाही. हे स्वतंत्र यांनी काय केलंय हेच त्यांनी फक्त सांगायचं. ठीक आहे. मी पहिला मुद्दा घेतो. चला शेतकऱ्यांच्या मुद्द्याने मंडळी सुरुवात करूया. इथला शेतकरी प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब आणि ऊस इतरही पिकं त्याबरोबर घेत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विद्यमान आमदारांच्या नेत्यांनी काय केलं याबद्दलचा जो दावा केला याविषयी मी सुरुवात करतोय इथल्या सर्वसामान्य नागरिकांपासून आणि शेतकरी नेत्यांपासून. सांगा काय झालं शेतकऱ्यांसाठी? नमस्कार, मी ज्योतिराम जाधव, शेतकरी आंदोलक. आता जो पाण्याचा मुद्दा दोन्ही पक्षांनी काढला, मी एक सांगू शकतो की ज्यावेळा आराराबा मंत्री होते त्यावेळा संजय काका त्यांच्याच पक्षामध्ये होते. ह्यांनी जो दावा केला की 35 वर्षी ह्यांनी काय केलं, तर त्यांच्यात असताना ह्यांनी 6 वर्षी काय केलं. दोघंही एका ठिकाणी असताना पाणी योजना झालेली नव्हती, तर आंदोलन एक उभा केलं गेलं आणि त्या आंदोलनात ज्यावेळा 13 जानेवारी 13 राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांना तिथं आणलं गेलं मांजर्ड्यामध्ये, आणि मांजर्ड्यामध्येच या दोघांच्या उपस्थितीमध्ये 29 जानेवारीला विसापूर टेंबूचा जन्म घेतला गेला. हे जे आता जे सांगतात की आम्ही आणलं, तुम्ही आणलेलं नाही, तुम्ही एवढी मोठी सत्ता असताना 35 वर्ष का गप बसलेला होता? उपमुख्यमंत्री तुम्ही होता, गृहमंत्री तुम्ही होता, आमदार होता, मग काढलेलं नाही. दुसरा प्रश्न साहेब द्राक्षाच्या बाबतीत यांनी सांगितलं प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये द्राक्षाच्या बाबतीत 200 कोटीला लोकांना लुटलं जातं. 200 कोटीला. मग टोटल सांगली जिल्हा असू द्या, नाशिक जिल्हा असू द्या, या बाबतीत जर बोलायचं गेलं तर लुटार तो आहेच. कुठल्याही व्यापाऱ्याकडे पणन महामंडळानं अथवा बाजार समिती यांच्याकडे आहे. बाजार समितीनं ह्याने जे बाहेर येणारे व्यापारी आहे त्यांची नोंद यांनी ठेवली पाहिजे. बरोबर आहे. नोंद ठेवल्यानंतर ओवा समाजा एक 20 लाख डिपॉझिट ठेवलं पाहिजे आणि तुझे 20 लाख नेलेला माल संपल्यानंतर दुसरे 20 लाख ठेव आणि त्याच्यानंतर माल. तिसरी गोष्ट, जो आता जो द्राक्षाचा विमा आहे तो महाराष्ट्र शासनानं चुकीच्या पद्धतीचा आहे. एका दिवशी जर 65 मिलीमीटर पाऊस पडला तर त्या शेतकऱ्याला विमा लागू होतो. हो, आमच्याकडे एका दिवशी 65 मिलीमीटर, ह्या वर्षी योगायोगानं गोष्ट वेगळी आहे की 70 मिलीमीटर या वर्षी पाऊस पडला, पण याच्यापूर्वी 65 मिलीमीटर पाऊस हा कृष्णा काठाच्या पलीकडे पडायचा. आमचा दुष्काळी पट्टा असल्यामुळं कधी 25 मिली पडायचा तर कधी 30 मिली पडायचा. तर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की सर्व अटी यांनी रद्द कराव्यात आणि दावणे मिडवे असो अथवा दिवसा शेतीला लाट पाहिजे, रात्री कोणतरी पाणी भरून ठेवताना त्यामध्ये औषध टाकतं, आमच्या द्राक्ष बर्बाद होतात. यावरही शासनानं विमा लागू करावा अशा पद्धतीनं बोलतोय. शेतकऱ्यांसाठी काही तर केलं असेल दोघांनी, खासदारांनी, माजी खासदारांनी आणि विद्यमान आमदारांनी. नाही, मुद्दा असा आहे की इथं 10 वर्ष आमदार वहिनी होत्या, आमदार आहेत म्हटल्यानंतर विधानसभेमध्ये त्यांचं काम आहे की बाहेरचा कोणतरी दलाल येथून इथल्या शेतकऱ्याला लुटतोय, तर ह्याच्यावर उपाय काय? तर तिथं विधानसभेमध्ये एखादा कायदा करण्याची आवश्यकता आहे ना, शेतकऱ्यांना संरक्षण म्हणून की जे सरकार आहे त्या सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे. पालक म्हणून सरकार आहे. समजा मी कुठलं तर एखाद्या कंपनीचं सिम वापरतोय मोबाईलमध्ये, ते सिमची जर रेंज गेली, अजून काय गेली तर ती कंपनी जबाबदार आहे. तसंच इथला जो शेतकरी आहे, मतदार आहे, तो मतदार तुम्हाला मतदान देतोय, तुम्हाला अनेक वर्ष झालं आमदार करतोय, तर तुम्ही विधानसभेत कशासाठी जाता? शेतकऱ्यांसाठी कायदा करायला. तुम्हाला एकदा जरी तुम्ही बोलला का किंवा द्राक्ष बागायतदारांची लूट होत्या वर्षानुवर्ष, त्याच्यावर एक कायदा करावा, त्याला आर्थिक
जी सुरक्षितता आहे ती द्यावी आणि ह्या जी दलाल आहे तिने जर ही द्राक्ष लुटली तर त्याची भरपाई राज्य सरकारनं करावी, असा काहीतरी कायदा तिने करणं आवश्यक होतं. पण तसं न करता वर्षानुवर्ष हा पेंडिंगच विषय ठेवण्यात आलेला आहे. का तर याचं मतदान मिळवलं पाहिजे. हा शेतकरी कधी संपला तर याचा कधी कार्यकर्ता होईल आणि हा कार्यकर्ता कधी वापरायला घेता येईल यासाठी चाललेलं हा तुमचा आरोप आहे. हा बोला नेते. शेतकरी बरं ठीक आहे, चला. हा येतो मी, चला. हा नेते, हा येतो मी तुमच्याकडे येतो नेते, येतो. हा चला, यांच्यावरती जे आरोप झालेत याचं उत्तर घेऊ आपण. हा बोला. हा प्रमोद आप्पांनी सांगितलं की 35 वर्ष यांच्या घरामध्ये सत्ता होती, त्यातले निम्मे अर्धे तर यांच्याकडे सत्ता होती. हे विधान परिषदेचे आमदार होते 6 वर्ष, बरोबर. अण्णासाहेब विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष होते 6 वर्ष, खासदार 2 वेळा होते, ते 10 वर्ष झाली. कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष होते, ते 5 वर्ष झाली. बर. आर आबांनी आरपळ सारखी सायपण पद्धतीने जाणारी योजना हे आर पाटलांनी त्या ठिकाणी आणली 2007ला. आज जे काय आप्पा सुद्धा पाणी पितायत त्यांच्या गावामध्ये ते आरफळचं पितायत. म्हैसाळचं पाणी म्हैसाळ पासून ते सांगोल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आर पाटलांनी केलं. त्याचं अस्तरीकरण असं, त्याचं पाहिजे पैसे असतील, हे आर पाटलांनी केलेली काम आहेत. आर आबा गृहमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना रस्ते अगदी नटीच्या गालासारखे गुळगुळीत होते. हे लोक सुद्धा सांगायचे. जेव्हा हे कुठल्या तीर्थक्षेत्राला तेव्हा भेटी द्यायचे तेव्हा सांगायचे तुम्ही कुठलं, तर आम्ही तासगावचं आर पाटलांच्या गावातलं. ही आर पाटलांची ओळख. मला सांगा, खासदारांना गेल्या निवडणुकीत इथून लीड किती होता? कालच्या झालेल्या लीड 9,000चा लीड होता. बर 3,000 पाठीमागं. मग त्यांनी जे म्हणलेलं आहे की पाण्याचं श्रेय त्यांचं, शेतकऱ्यांच्या कामाचं श्रेय त्यांचं, नेमकं कोणाचं श्रेय? सर ऐका, महाविकास आघाडी सरकार होतं, आपले मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब, कोरोना काळ होता, आदरणीय जयंत पाटील साहेब पाटबंधारे मंत्री होते, त्यांनी कृष्णा लावत असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा तत्वता मंजूर घेतली. 6 टीएमसी पाणी म्हैसाळकडे 9 टीएमसी टेंबल मंजूर केलं. त्यानंतर 16 महिने यांचं सरकार होतं, 16 महिन्यांनी काही केलं नाही. ज्यावेळी रोहित दादा उपोषण बसले त्यावेळी हा प्रश्न निकाला, त्यानंतर पाणी मंजूर झालेलं आहे. हा विषय आहे. आणि ऐका, तासगाव तालुक्यात फक्त 8 गावांना पाण्याचा विषय होता. राहिलेलं पूर्ण गावाचं काम स्वर्गीय आराबांनी पूर्ण केलेलं होतं. राहिलेल्या 9 वर्षात सुमनताईंनी आत्ताच्या जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखाली 9 गाव सहित समावेश करण्याचा प्रयत्न केला आणि आता त्याचं टेंडर प्रोसेसिंग चालू आहे. बरं ठीक आहे. द्राक्षाचा जो आरोप होतोय, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा जो आरोप होतोय, त्यांची जी लूट झाली, एकूण ती लूट झाली, त्याच्याबद्दलची दखल तुमच्याकडे फार उशिरा घेतली गेली का नेत्यांकडनं? नाही, प्रत्येक वेळी घेतली जातेच, पण त्याच्यावर असा मार्ग का निघणं झालाय, त्यासाठी मार्ग काढण्याच्या दृष्टीनं कायम आमचे नेते प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट 2007 साली आबांच्या माध्यमातून आळपळचं पाणी पहिल्यांदा तालुक्यात आलं, त्यानंतर टेंबू, विसापूर, कुंदी, असं आज या सगळ्या योजना पाण्याचं श्रेय कोणाचं? आज आबांचं आणि या सगळ्या योजनेच्या माध्यमातून ज्या तालुक्यात द्राक्ष बागेला टँकर लागत होते त्याच द्राक्ष बागेचा टँकर असेल, पण आज जिथं संक्रांतीला पुजायला ऊस मिळत नव्हता त्या गावात आज 5-5 कारखाने कंटिन्यू चालवण्याची ताकद तालुक्यात. ठीक आहे. द्राक्ष बागायतदार, 1 द्राक्ष बागायतदार, 2 पाणी आणि 3रा साखर कारखाने. मी सुद्धा साहेब एक शेतकरीच आहे. यांनी एवढ्या मोठ्या योजनांच्या बाबतीत आता आमच्या मित्रांनी सगळ्या वल्गना केल्या. संपूर्ण पार सांगोल्यापर्यंत आम्ही पाणी पोहोचवलं इतपत त्यांनी सांगितलं. मला एकच त्यांना प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्ही पार कृष्णेपासून सांगोल्यापर्यंत पाणी पोहोचवू शकत होता तर तुमच्या सावळज जिल्हा परिषद गटात तुम्ही आजपर्यंत का पाणी पोहोचवू शकला नाही? माझा एक प्रश्न आहे ना, याचं उत्तर यातल्या कुणीही द्यावं की सावळज जिल्हा परिषद गटात सन्माननीय मंत्री महोदयांनी गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री, उपमुख्यमंत्री एवढी मोठी पदं भोगली, तरी सुद्धा त्यांच्या सावळज जिल्हा परिषद गटात जिथून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली तिथं त्यांनी पाणी का पोहोचवलं नाही, का त्यांनी पाणी पोहोचवू शकले नाही? सावळज जिल्हा परिषद बरोबर. हा बरोबर ठीक आहे. हा पाण्याचा मुद्दा आहे ना, सावळज, मी येतो ना, हे प्रश्न घेतो आणि देतो तुम्हाला वेळ देतो. हा सावळज, मी सांगितलं की सावळज गावच्या 8 गावाचा प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवलेला, परंतु जयंत पाटील साहेबांनी मागच्या सरकारमध्ये
जयंत पाटील साहेबांनी त्याला परवानगी दिली, पाणी मंजूर करून घेतलं. टीएमसी पाणी लागतं, टीएमसी पाणी ते सगळं करत असताना 2-2.5 वर्षामध्ये आमचं सरकार अचानक बदललं गेलं. त्यामुळं त्याला स्थगिती मिळाली. त्याला स्थगिती दिली. ही स्थगिती कोणी दिली? या सरकारनं, महायुती सरकारनं दिली. महायुती सरकारनं स्थगिती दिली. ते म्हणतात महायुती सरकारनं. मी त्यांचं ऐकून घेतो तुमच्याकडे. ऐका, सिंचन मंत्री होते, त्यानंतर यांनी स्थगित दिली. वारंवार खासदार होते, यांनी ते काम करायला पाहिजे होतं. ज्या वेळेला रोहित दादा बसले उपोषणला, त्यावेळे स्वतः फोन फडणवीस साहेबांनी करून ठीक आहे मी रोहित काम करतो म्हणून, त्यानंतर ज्या 8 दिवसानं 1 महिन्यानं सुप्रीम मंजूर झाला. काकाने का केलं नाही काम? ते खासदारांनी का केलं नाही? त्यानंतर ही उत्तर येतो तुमच्याकडे. बघा हे काय म्हणतो, बोला. मी प्रदीप बाळकृष्ण माने पाटील, सकल मराठा समाजा वतीनं मी उमेदवारी जाहीर केलंय आदरणीय जरांगीदादा पाटलांच्या आदेशानं. या ठिकाणी तुम्ही पाण्याचा आणि द्राक्षाचा विषय घेतलेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पक्षातील हे जे पदाधिकारी आहेत हे सगळे शेतकऱ्यांची पोरं आहेत. आज माझा एक साधा प्रश्न आहे. या गेल्या अनेक वर्षापासून खासदार आणि आमदारांच्या माध्यमातून पाणी जरूर आलं असेल शेतापर्यंत, हे अर्ध सत्य आहे. पण पूर्ण सत्य असं आहे की प्रत्येक शेतकरी या ठिकाणी कर्जबाजारी झालेला आहे. जसं केळीला महामंडळ दिलं, त्याच धर्तीवरती द्राक्षाला महामंडळ स्थापन केलं पाहिजे. कारण गावगाड्यात काम करणारे शेतकरी आज पण फटका तो फटका राहिलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जीएसटी ह्या सांगली जिल्ह्यात शेतकरी देतोय. खत, औषध, बी बियाण्याच्या माध्यमातून प्रचंड जीएसटी सांगली जिल्ह्यातून जातोय. पण आमचा शेतकरी आज द्राक्ष बागा घडकूच असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे आज द्राक्ष बाग उद्ध्वस्त झालेत. त्याच्या सोबतीला येणारे बाहेरचे व्यापारी आमच्या शेतकऱ्यांना लुटतायत. असं असताना उड्या डोळ्याने या ठिकाणी सत्ताधारी बघत बसतायत आणि आता सांगतायत की कोण जबाबदार? या जिल्ह्यातील, या मतदारसंघातील आमदार असतील, खासदार असतील, ह्या दोघंही तितकेच जबाबदार आहेत. कारण आजपर्यंत पाणी आलं पण आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलेलं आहे. द्राक्षाला दर नाही, उसाला दर नाही, भाजीपाला शेतात आहे. मग मला सांगा, आज राज्यात केंद्रात सरकार असताना सुद्धा आज आमच्या शेतकऱ्याचा भाजीपाला मार्केटला का जात नाही? आज शेतकरी आज एवढा उदासीन आहे. आज खासगी सावकार त्याला लुटतायत. कोपऱ्यापासून टोपऱ्यावर फोडणारे त्यापूर्वीचे अनेकांनी मंत्र्यांनी त्या ठिकाणी आव्हान केलं, पण आज आमचा शेतकरी या ठिकाणी कर्जबाजारी. बरोबर आहे, शेतकऱ्या बाबतीत बोललंच पाहिजे. हा नेते, हा बोला. येतो. हा बोला, काय म्हणते शेतकरी? हा बोला. शेतकऱ्यांचा प्रश्न जर विचार. हा बोला. आता आमच्या तात्यांनी सांगितलं की सुमनताईनं शेतकऱ्यांची जे फसवणूक व्हायला लागल्या त्याबद्दल रोहित दादानं एसपीची भेट घेतली. आज गेली 30-40 वर्ष. एक मिनिट ऐका, नेत्यांचं ऐका, बोला. काय बोला? मी येतो 30-40 तुमच्याकडे. वर्ष आमच्या द्राक्ष बागायतदारांची लूट होत आहे. आणि त्या टायमाला घरं खातं आमच्या तालुक्यात असताना त्या टायमाला त्यांना पर्याय काढता आला नाही. आणि आता रोहित दादा जाऊन तिथं ते एसपी कडे बसून त्याचा मार्ग काढणार आहे. त्या टायमाला का काढू शकले नाही? आणि आज तुम्ही त्यांच्या कॉम्प्लेटवर बघा, एमआयडीसी मंजूर केल्या म्हणून तिने एमआयडीसीच्या मुद्द्याला येणार मी. एमआयडीसीच्या मुद्द्याला येणार. एक मिनिट मला यांना वेळ देऊ द्या ना. जो आरफळचा मुद्दा सांगितला, आम्ही ग्रॅव्हिटीनं पाणी आणलं. आरफळची योजना आपण समजून घ्या. ही योजना 1985 साली वसंतदादांनी मंजूर केली. त्यानंतर ही धूळखात पडली होती. आणि ज्या वेळेला अजितराव घोरपडे, खानापूर आटपाडीचे आमदार राजेंद्र देशमुख, त्यानंतर आटपाडीचे विलासराव जगताप, ही 5 शिवाजीराव नाईक, ही मंडळी 5 आमदार निवडून आले. आणि त्याच्यामध्ये अजितराव घोरपडेंना पाटबंधारे राज्यमंत्री केलं. आणि त्यांनी या योजनेला 70% योजना ही त्या 4 वर्षाच्या काळामध्ये कार्यान्वित केली. आणि पुढे ही योजना पूर्ण व्हायला आजपर्यंत 20 वर्ष लागलेली आहेत. हे कुठेतरी इतिहास तुम्ही समजून घ्या आणि मग तुम्ही हे बोलायला शिका. मग कोणी केलं? कोणाचं श्रेय? हे भाजप शिवसेना सरकारनंच केलेलं आहे. ते म्हणतात काळातल्या सरकारनं सावळ्यात जिल्हा परिषदेचा मुद्दा जो त्यांनी मांडला, तुम्ही त्याला थांबा दिला असं त्यांचं म्हणणं. चुकीचं आहे. ते चुकीचं बोलतायत. काका जेव्हा या राज्याचे हे झाले, कृष्णा खोरेचे ज्यावेळेला ते त्यांच्याकडे उपाध्यक्षपद आलं, त्याच वेळा या सगळ्या कामाला त्यांनी गती दिली. मला काँग्रेसला वेळ द्यायचा. नेते येतो मी तुमच्याकडे. मला एक सांगायचं आहे, जर आपण राजकीय जीवनाची सुरुवात जर आपल्या सावळत जिल्हा परिषद गटातनं करत असेल आणि जर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचत असेल तर गेली 35 वर्ष आपण त्या राजकीय त्या सावळत भागात काम करत असताना जर तो भाग जर वंचित राहत असेल आणि त्या 8 गावांचा प्रश्न काका ज्यावेळेस कृष्णा खोरे मंडळाचे उपाध्यक्ष झाले त्यानंतर मार्गी लागला आणि काकांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याच्या अगोदर
राज्याचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या काळातच ती योजना खऱ्या अर्थानं मार्गाला लागली. म्हैसाळ योजनेचं श्रेय खऱ्या अर्थानं सुरुवातीचं असेल तर ते अजितराव घोरपडे सरकारांचं आहे. त्यानंतर कृष्णा खोरे महामंडळांचं उपाध्यक्ष झाल्यावर खासदारांनी मागितलं. जर तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत काम करत असाल आणि तुमचं जर सावळज जिल्हा परिषद गट अजूनही तुमच्या सुप्रीमान ह्याच्यात जर अडकत असेल तर 35 वर्ष तुम्ही केलं. ते म्हणतात त्यांनी केलं, पण तुम्ही थांबा दिला होता. अजिबात नाही. थांबा द्यायला तुम्ही मोठ्या राज्याच्या 2 नंबरच्या पदापर्यंत तुम्ही काम करत होता. थांबा द्यायला काय संजय काका 1 नंबर पदावर होते का? बरं ठीक आहे, बोला. आता माझा साधा मुद्दा असा आहे की मगाशी भैया म्हणले की प्रमोद आप्पा जे पाणी पित आहेत ते आबाने आणलेलं पाणी पित आहेत. पण भैया कशात पितील? 2 मिनिटं. पण आबांच्या अगोदर दिनकराब आमदार होते. मला असं म्हणायचं की दिनकराबांनी केलेल्या रोडवरच तुम्ही जाता का? काय चाललंय? 35 वर्षापूर्वीचं कशाला सांगताय? या भागामध्ये मगाशी एका कार्यकर्त्यानं सांगितलं की 6 तासात दादा उपोषणाला बसले आणि 6 तासात टेंबूचं पाणी आलं, आरफळचं पाणी आलं. अरे बाबानो, असं 6 तास जर बसल्यावर पाणी येत असतं, माझं मत समजून घ्या. जर 6 तासात जर पाणी येत असतं तर 35 वर्षाचा तासगाव तालुका वाहून समुद्रात गेला असता. काय चाललंय काय तुमचं? असल्या थप्पा मारायचा धंदा बंद करा आणि श्रेय लाटायचं खासदारांनी केलेल्या कामाचं श्रेय लाटायचं बंद करा. मग पाण्याचं श्रेय कोणाचं? खासदार संजय काका आणि राज्यमंत्री माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकारांचं. दुसरा मुद्दा, द्राक्ष उत्पादकांची जी लूट झाली तुमच्याकडे, त्यासाठी खुद्द खासदारांनी काय केलं? माझी खासदारांनी ज्या वेळेस हा प्रसंग आला त्या वेळेस त्यांनी त्या पीआयना त्या व्यापाऱ्यांना बोलवून घेऊन ताकीद दिली. या देशामध्ये ज्या ठिकाणी व्यापारी पैसे घेऊन गेले त्या पैसे तिथं जाऊन वसूल करून आणले. त्याला म्हणायचं हुकमी एक्का माजी खासदार संजय काका. त्यांनी केलं. 100% केलं. त्यांनी एक मुद्दा सुचवला, द्राक्ष खरेदी केंद्र, त्यामध्ये येणारे व्यापारी, जाणारे व्यापारी. बाजार समिती ही विद्यमान आमदार आणि माजी मंत्री आराराबांच्या ताब्यात आहे. आणि प्रदीप काकांनी मांडलेला मुद्दा 100% बरोबर आहे. 35 वर्ष तुम्ही ही गोष्ट करू शकला नाही आणि तुम्ही शेवटच्या 8 दिवसात जाऊन बसता इलेक्शनला मत घ्यायसाठी. हा बोला. या हे जे अंजनीचे सत्ताधीश आहेत यांनी 35 वर्षात काय केलेलं नाही, फक्त चौकशा लावल्या. जयंत पाटील साहेबांची लॉटरी घोटाळ्याची चौकशी लावली, तेव्हा जयंत पाटलांनी उद्गार काढले की हे चुकीचं आहे म्हणून, आणि त्यांनी खूप त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. हेच फक्त केले. सूतगिरणी बंद पाडली. आबासाहेब किसान नागरी पतसंस्था आहे संभाजी पाटलांची, ही बंद पाडली. त्यानंतर मार्केट कमिटीचं गाजर दाखवून यांनी सत्यानाश तासगाव तालुक्याचा केला. फक्त यांनी चौकशीचे आणि कॉन्ट्रॅक्टर मोठे करणे, आणि कॉन्ट्रॅक्टर या तालुक्यातले जर तुम्ही चौकशी केली तर हजारो कोटीचे साखर कारखान्यावर येतो. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याबाबत त्वरित दखल घेणं हे क्रमप्राप्त होतं, हे कोणी घेतलं नाही. नाही, 1 मिनिट. हे फक्त मार्केट कमिटीचं काम आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचं. हे सत्ताधारीश फक्त मलिदा खाण्यासाठी होते. आंजणीला पाकिट पोच करण्यासाठी याचे एजंट नेमलेले होते. आणि हे मार्केट गेले 15 वर्ष सरकारने दिलेली जागा आहे, ही पूर्ण हडप केलेली आहे. आता तिथं पेट्रोल पंप काढून तो एका कार्यकर्त्याला चालवायला देणार आहे. ठीक. कारखाना तिसरा मुद्दा आहे माझा, येतोय कारखाना. हा चला. बाजार समिती तुमच्या ताब्यात आहे, नेते येतोय मी, याच्यावर बोला. आमचे मित्र सुनील भाऊनी सांगितलं आरपळ कॅनॉल हा ग्रॅव्हिटीनं आणलेलं काम 1985 साली वसंतदादांनी केलं म्हणून सांगितलं, परंतु 1985 ला ते काम बंद पडलं गेलं. 1989 ला आर पाटील आमदार झाले. 1995 ला ग्रामविकास मंत्री झाले. सॉरी, त्यावेळेला भाजपचं सरकार आलं. परंतु आबा जरी आमदार असले तरी त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याचं काम आर पाटील साहेबांनी केलं. छगन मधुकर पिचड विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांची भूमिका आर पाटील साहेबांनी घेतली. आणि सुरली घाटापर्यंत काम होतं, अपुरं काम, ते आर पाटील साहेबांनी काम केलं आणि त्या बोगद्यातनं काम पूर्ण केलं. आणि त्याच्या उद्घाटनाला सुनील भाऊ स्वतः होते. माझ्याकडे फोटो आता त्याची बातमी आहे. आर पाटील साहेबांनी उद्घाटन केलं. एवढंच नव्हे, 1900 परत तासगाव शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रचंड भेडसावत होता. आबासाहेब ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर पाणी पुरवठा पहिला टप्पा क्रमांक 1 आर पाटील साहेबांनी मंजूर केला. त्यावेळेला तत्कालीन नगराध्यक्ष DM पाटील साहेब होते. पाणी पुरवठा टप्पा क्रमांक 2 आर पाटील साहेबांनी केला. आणि परत आता जाता पाणी पुरवठा टप्पा क्रमांक 3 सुद्धा आर पाटील साहेबांनी केला. आणि शहराला पाणी पुरवठा कुठल्या टप्प्यापर्यंत आलंय पाणी?
तीन पाणी पुरवठा केल्यामुळे आज शहराला चांगल्या पद्धतीने पाणी प्यायला मिळतंय. आरपळ कॅनॉल, आरपळचं पाणी आर पाटील साहेबांनी आणलं. शेतकऱ्यांना आणि मिळतंय, त्याच्या उद्घाटनासाठी शेतकऱ्यांना मिळतंय, दीड टीएमसी पाणी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे असताना दीड टीएमसी पाणी तासगावसाठी राखीव आहे. सातारची लोक अडवत असताना, आबा सत्तेत असताना, उदयनराजे असू देत किंवा शशिकांत जाधव, शशिकांत शिंदे साहेब जलसंपदा मंत्री असताना दीड टीएमसी राखीव पाणी ठेवून आत्ताच्या उन्हाळ्यात इथं पाणी आणलं. दुष्काळ पडलेला आत्ताच्या उन्हाळ्यात आमदार सुमनताई येरळा नदीच्या पात्रामध्ये उपोषणाला बसल्या. येरळा नदीच्या काठावरनं पाण्याचं श्रेय कोणाचं? आर पाटील. ते म्हणतात संजय काका. हा बोला, नेते बोला. हा बोला. हा पहिल्यांदा काँग्रेस कमिटीच्या वतीने आपलं स्वागत करतो. जी, मुद्द्याला हात घाला. चला. हा आणि महत्वाचा विषय असा आहे की मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आणि गोरगरीब जनतेचे मुद्दे घेऊन मी माझं मत मांडणार आहे किंवा मी कुठल्याही नेत्याला पाठीशी घालणार नाही. नक्कीच विषय असा येतोय की परवा 29 तारखेला अजितदादा पवार इथं तासगावात आले. तासगावात आल्यानंतर त्यांनी जे काय मुद्दे मांडले की बाबा तासगावची परिस्थिती काय आहे, सुदगिरीची अवस्था काय आहे, परत विविध ठिकाणी भ्रष्टाचार वगैरे त्यांनी मुद्दे मांडले. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. पण गेले 10 वर्ष केंद्र सरकार भाजपचं आहे, हे तर मान्य आहेच. परत नगरपालिकेत सत्ता भाजपचीच होती. मग ज्या टायमाला आर पाटलांनी 35 वर्ष राजकारणात काही प्रगती केली नाही, काकांनी सुद्धा 10 वर्ष सुद्धा सत्तेत होते, त्यांनी नक्की काय प्रगती केली? मुद्दा काय तुमचा नेते? मुद्दा माझा एवढाच आहे की आमचं सामान्य जनतेप्रमाणे, मी सामान्य जनतेप्रमाणे बोलणार आहे की दोघांच्याकडून सुद्धा अपेक्षित काम झालेलं नाही, असा आमचा मुद्दा आहे. तुम्ही महाविकास आघाडीत आहात. आम्ही मान्य आहे आम्हाला. आम्ही ऐका महाविकास आघाडीत आहात ना तुम्ही? महाविकास आघाडीत आहात ना? तासगाव कोटे मंडळामधली काँग्रेस सध्या तटस्थ आहे, तटस्थ भूमिका घेतलेली आहे आणि तासगाव तालुक्यातली काँग्रेस, तासगाव कोटे मंगळ विधानसभा मतदारसंघातली काँग्रेस तटस्थ आहे. 10 वर्ष आमचा काँग्रेसचा खासदार या दोघांनी सेटलमेंट करून पाडलाय. आता आम्ही आपला खासदार, आपला आमदार करण्यासाठी काँग्रेसचा बळी दिलाय त्यांनी. आमचे विशाल दादा असतील, वसंतदादांचे नातू यांना 2 निवडणुका 14लाही पाडलं आणि 19लाही पाडलं. तुम्ही यांच्या बरोबर नाही. आम्ही असं म्हणलं नाही. ऐका आमचं पुढचं, ऐका माझं. आम्ही असं म्हणलं नाही, आम्ही बरोबर नाही असं नाही. तटस्थ आहात ना म्हणजे तुम्ही कोणाबरोबर नाही? आम्हाला आदेश आले, आम्ही नाही तुमच्या बरोबर ते नाही. ते म्हणतायत हे दोघांनी काही केलं नाही, परंतु आर पाटील साहेबांनी या तासगाव तालुक्यातील, कवठेमंकाळ तालुक्यातील या विधानसभा मतदारसंघातील मुलींची सोय व्हावी म्हणून तंत्रनिकेतन महाविद्यालय आणलं. या ठिकाणी लोकांची माझा मुद्दा आहे, एक मुद्दा पूर्ण. पाण्याचा मुद्दा आपण पूर्ण केला. माझा प्रश्न आहे का द्राक्ष उत्पादक, मला सांगा ते तुमच्या बरोबर आहेत की नाही? आहेत. ते म्हणतात आहेत. दुसरा मुद्दा, बाजार समिती तुमच्या ताब्यात आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, झालेली लूट, ही जबाबदारी कोणाची? मार्केट कमिटीची 100% आहे, परंतु असली तरी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. परंतु त्या ठिकाणी विनाकारण त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. मार्केट कमिटीचं काम अतिशय उत्कृष्ट चाललंय. तुम्ही कुठल्याही शेतकरी द्राक्ष बागायतदाराला जाऊन विचारून घ्या, बेदाणे व्यापाऱ्याला विचारून घ्या, अतिशय चांगलं काम चाललेलं आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी मार्केट कमिटी मार्फत द्राक्षाचे सौदे होणार आता शेतकऱ्यांसाठी पुढीत होते. शेतकऱ्यांची लूट होणार नाही हे तुम्ही आता आश्वासन देताय का? थांबवणार? ठीक. मी वंचितला वेळ देतो. वंचितला आमचा वंचित बहुजन आघाडीतर्फे आपले हे दत्तात्रय आठवले म्हणून निवडणूक लढवत आहे. त्यांचा अर्ज अयोग्य ठरलेला आहे. शुभेच्छा. मुद्दा काय? मुद्दा आहे, मला राष्ट्रवादीच्या गटाला एक प्रश्न विचारत आहे. खैलांचं जे प्रकरण झालं, जे दलितांच्यावर जे अत्याचार झाले, ज्या टायमाला गृहमंत्री आर पाटील आबा होते, त्या टायमाला आर पाटलांनी काय केलं? त्या दलितांचे अत्याचार झाले, त्याच्यावर किती प्रश्न उठवले, किती आवाज उठवला, किती न्याय दिला? दुसरी गोष्ट, जे आबांच्या काळातल्या गोष्टी स्कीमा बनवून झोपडपट्टी मुक्त तासगाव शहर करण्याचं काम जे हातात घेतलं, त्या टायमाला झोपडपट्टी ज्या टायमाला हटवली, इथं घरकुलवर मंजूर केली. 10 वर्षात आमदार होते, 10 वर्षात एकदा सुद्धा आमदार फिरले नाहीत
घरं गळकी आहेत, त्या घरात आम्ही राहतोय, त्या गळकी पडत झाल्यात, पण आमदारांनी कधीही तिथं लक्ष घातलेलं नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. बरं ठीक आहे, मी घेतो. कुठले नगरसेवक आजपासून तिथं आले आणि नगरसेवकांनी प्रश्न मांडले? जे भूतकाळात घडलं त्याबद्दल सगळ्यांच्याच मनात दुःख आहे, ते घडायला नको. हे हा बरोबर आहे. आमचा म्हणण्याचा एवढाच उद्देश आहे की त्याला आजपासून न्याय का मिळाला नाही. बरं ठीक ठीक. बरं, मी कारखान्याच्या मुद्द्यावर येतो. नेते ऐका, कारखान्याच्या मुद्द्यावर येतो. मी सर्वसामान्य नागरिकांना वेळ देणार आहे. तुम्हाला यांच्या आरोपांना काय उत्तर द्यायचंय? मगाशी काँग्रेसचे आमचे तालुक्याचे जे साळुंके साहेब आहेत, जे काय आहेत ते, त्यांनी काय मुद्दा मांडला की अजित दादा यांनी काल उद्विग्नतेनं सांगितलं की ह्या तालुक्यातील रस्त्याची परिस्थिती बघा, सुतगिरणीची बघा. अजितदादा उद्विग्न झाले. अजितदादाच्या राजकारणाबरोबर या तालुक्यामधून आराराबांनी राजकारणाला सुरुवात केली. त्या अजितदादांनी बारामती ही कॅलिफोर्नियासारखी केली आणि आमच्या तालुक्याचा कोळसा आराराबांनी केला. ही परिस्थिती आमच्यावाली. म्हणून उद्विग्नपणे दादांना बोलावं लागलं की असा हा जर बोलका पोपट राज्यभर गेला आणि लोकांच्या हाल अपेक्षा झाल्या. माझ्या दलित मित्रांनी मगाशी आता एक प्रश्न मांडला. त्याचं मत असं होतं की इथे एक झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीच्या विकासासाठी आमदारांनी काय केलं. मी त्याला शुभेच्छा देईन, त्याला पाठिंबा देईन. कारण परिस्थिती अशी आहे की यांनी फक्त दलित समाजाची मतं घ्यायचं काम केलं, त्यांच्यासाठी काही सोय. ठीक आहे. माझा तिसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या बाबतीतला तिसरा मुद्दा, सूतगिरणी आणि साखर कारखाना. तुमच्यावरती आरोप होतो. संजय काकांनी एक कारखाना हातात घेतला, पण तोही व्यवस्थित चालवला नाही. शेतकरी नेत्यांनी आरोप केला की कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांना तुमची उमरे झिजवावे लागले आणि काकांनी बिलं दिली नाहीत. हे खरं आहे का? सुरुवातीला तो जो तासगाव सहकारी साखर कारखाना, तासगाव शेतकरी सहकारी साखर कारखाना हा याची निर्मिती आदरणीय कैलासवासी दिनकरराव पाटील यांनी केली. त्यांच्या काळात कारखाना अतिशय उत्तमरित्या चालू होता. त्या कारखान्यात कारण नसताना इलेक्शन लावून आबांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये इलेक्शन लावलं आणि त्यांनीच तो कारखाना 29 रुपयाची जिगजॅगची पाईप 2900 रुपयाला लावली गेली. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार त्यात केला गेला आणि कारखाना हा लिक्विडेशन मध्ये काढायची वेळ आणली. त्यानंतरच्या काळात राज्य सहकारी बँकेकडून हा कारखाना काकांनी चालवायला घेतला आणि काकांना हेतुपुरस्कृतरित्या राज्याच्या मोठ्या पदावर असताना त्यांनी तो कारखाना अडचणीत आणण्यासाठी फायनान्स न करता काकांना अडचणीत कसा आणता येईल या पद्धतीनं काम केलं. नंतरच्या काळात काकांनी प्रत्येकाची भलं वर्षानं होत येते, पण सगळ्यांची बिलं व्याजासकट बिल या बिलासाठी, या शेतकऱ्यांच्या बिलासाठी या ठिकाणी शेतकरी नेते ज्योतिराम आप्पा आहेत. त्या ज्योतिराम आप्पांना सुद्धा माहिती आहे शेतकऱ्यांची बिलं ही व्याजासकट सरसकट परत दिलेली आहेत. नेते हे म्हणतात शेतकऱ्यांची बिलं 2.5 लाख रुपये बिल व्याजासकट 12% दिलंय. महाराष्ट्रातल्या आता या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात अशी परिस्थिती. मी स्वतः मराठा आरक्षण मान्य मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या आदेशानुसार उमेदवारी भरलेली आहे. माझं मत एवढंच आहे, या तासगाव कवठेमहांकाळच्या तरुणाईच्या हाताला काम नाही. या कवठेमहांकाळ शहरात असणारे साखर कारखाने, सूतगिरणी, साखर कारखाने, सूतगिरणी, साखर कारखाने. मगाचा मुद्दा जे यांनी पाण्याचा सांगितलं नाही, या दोघांचं पण श्रेय नाही. गणपतराव देशमुख, नागनाथांना नायकोडी, डॉक्टर भारत पाटणकर ह्या लोकांनी चळवळी उभा केल्या. 2-3 पिढ्या ह्याच्यामध्ये गेल्या. साखर कारखाने, सूतगिरणी, साखर कारखाने. बघा, तासगाव कारखाना हा पहिल्यांदा चालवायला नेता रेणुका सुगरला 9 कोटीला, त्यांच्याकडून काढला गेला 80 लाखाला. कुणी दिला? या दोघांच्या सेटलमेंट मध्ये साहेब, या दोघांच्या सेटलमेंट मध्ये दुश्मन संपवण्यासाठी 27,000 सभासदांचा बळी दिला गेला आणि हा कारखाना खाजी केला गेला. जर हे म्हणतात या आमच्याकडे कुणी कर्ज दिलं नाही, तर तुम्हाला विकत घ्यायला पैसा कारखाना कुठं आला? तुम्हाला पैसे कारखाना विकत घ्यायला पैसा कुठं आला? कुणी कर्ज दिलं नाही, तर कारखाना तुम्ही विकत कुठच्या पैशावर घेतला? दुसरी गोष्ट, आता जी सूतगिरणी आहे साहेब, त्या सूतगिरणीमध्ये घुसर खेळतायत. आज तिचे कनेक्शन कट केले आहेत. हे तासगाव तालुक्याच्या सहकाराचं वाटोळ केलेलं आहे, दोघांनी मिळून केलेलं आहे. तिसरी गोष्ट, इरडी प्रकल्प, हिताचे तालुकाध्यक्ष आहेत आता, ते जमीन कुणाच्या नावावर आहे विचारा. शेतकऱ्यांच्या पैशावरती इरडी प्रकल्प घेतला गेला आणि जमीन ह्यांच्या घरच्या नावावरती केलेली आहे. दुसरी गोष्ट,
सूतगिरणी साखर कारखान्याला कोण दोषी? दोन्ही नेते दोषीत आहेत. बरं ठीक दोन्ही हा बोला. सूतगिरणी साखर कारखाने बरोबर. हा बोला. बोला नेते ऐकू द्या ना थांबा. काय येतो उत्तर द्यायला येतो. बोला. महत्वाचे आहेत. 1 मिनिट शांत ऐका. आपण डिबेट करतोय. 35 वर्ष आराराबांनी काय केलं म्हणून आपण विचारतोय. त्यातली 25 वर्ष तुमचे आहेत. तुमचे 25 वर्ष. बरं साखर कारखाना सूतगिरणी सूतगिरणीचा फायनान्स कुणी अडवला यांनी ओपनमध्ये सांगावं. आर्थिक नियोजन कुणी अडकवलं यांनी सांगावं. दुसरी गोष्ट कारखाना कोणी अडवलं सांगा ना स्पष्ट. माहितीला अडकवलं याने अडवलं. होय माझं स्पष्ट आरोप. सूतगिरणी कोणामुळे डबकायला निघाली? त्यांच्यामुळे अडकवली अडक पाहिजे. हो डायरेक्ट आमचा आरोप आहे. बरं सूतगिरणीच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या एकूण 90% सूतगिरणी आज बंद आहे. ज्या सूतगिरण्या चालू आहेत त्या अगदी हाताच्या बोटा इतर मोजणाऱ्या आहेत. त्या पद्धतीनं बंद आहे. त्याचा कापसाचा ती धोरणात या राज्य शासनाच्या धोरणामध्ये कापसाच्या आणि सुताच्या फरक असल्यामुळं निश्चित स्वरूपात सूतगिरणी सगळ्या बंद आहे. आता कारखान्याविषयी बोलायचं झालं तर कारखान्याची काय अवस्था करून टाकली. विकले कारखाने आणि कारखान्याच्या मशनी तासगाव कारखान्याच्या मशनी उपसून दुसरीकडे नेल्या. तो कारखाना घेतला तोही बंद पडला. कारखाने बाद दुसऱ्याला चालवाय दिला. 5 वर्ष कारखाना बंद होता. दुसऱ्याला चालवाय दिला कारखाना. ह्या भानगडी हे सगळ्या आराराबाने कारखाना हे होतोय म्हणलं त्यातनं बाजूला गेले. केवळ 6 महिने 3 महिन्याचा आबा चेअरमन होते. कारखाना पताराव कदमांच्याकडे सोपवला. सहकार कोणी संपवला? सहकार कोणी संपवला? आता सहकार त्यांच्याकडे होता. तिने संजय काकांनी संपवला. भाजपनं देशातील सर्व मार्केट कमिट्या बंद पाडल्या. कारखान्याच्या माध्यमातून तुर्ची ग्रामपंचायतीने 80 लाख रुपये दिले. कारखाने दिलेले नाही तर बघा. आणि इलेक्शन आले की कामगारांना 22,000 रुपये देऊन बळवण केली जाते. बरं आणि कामगारांची घरं सगळी उद्ध्वस्त केलेले आहेत. बरं ठीक. हा शेवटचा मुद्दा मला ब्रेक द्यायचा. आदरणीय मगाशी छगन भुजबळ साहेबांचं नाव आमच्या मित्रांनी घेतलं. मला एकच गोष्ट नमूद करायची वाटते. कालपासून राज्यात एका एन्क्वायरीचा मुद्दा राज्यभर गाजतोय. परंतु छगन भुजबळ साहेबांची सुद्धा तत्कालीन चौकशी ही तत्कालीन गृहमंत्र्यांनी लावली. का लावली तर फक्त ओबीसी समाजातला एक होतकर नेता आपल्या वाटातून बाजूला सारावं यासाठी त्यांची चौकशी लावण्यात आली. का याचं उत्तर त्यांनी द्यावं. साखर कारखाने सूतगिरणी कोण दोषी? बघा साखर कारखाना हा स्वर्गीय या तालुक्याचं दैवत दिनकराबांनी स्थापन केला. ज्यावेळी यांनी त्यामध्ये पॅनल लावलं त्यावेळी तो नील असणारा साखर कारखाना आराराबांनी त्यामध्ये पॅनल लावून तो कारखाना ताब्यात घेतला. तो कारखान्याचा अतिशय चांगला विकास करतो म्हणून सांगितलं. तो कारखाना ताब्यात 10 वर्ष ठेवला आणि त्या कारखान्याचं वाटोळं केलं. त्यानंतर तो कारखाना लिक्विडेशन मध्ये निघाला. कुणीतरी येणार होतं. या तालुक्याच्या दिनकराबांचे पुतणे सन्मान्य खासदार संजय काकांनी माझ्या चुलत्याची प्रॉपर्टी आहे आणि या तालुक्याचा विकास झाला पाहिजे. सभासद कारखाना आहे तो राहिला पाहिजे यासाठी त्यांनी घेतला आणि त्यामध्ये तो कारखाना चालू ठेवला. त्यानंतर या आराराबांनी एनडी पाटलांसारखा एक मुरब्बी माणूस कोणी बंद केला सांगतो. ऐका जरा. एनडी पाटलांच्या सारखा मोठा माणूस या कारखान्यामध्ये आराराबांनी त्याच्या चौकशीच्या नावाखाली एनडी पाटील साहेबांना त्यामध्ये हात घेतलं. त्यांना त्याची चौकशी लावायला लावल्या आणि तो कारखाना बंद आराराबांनी पाडला. तोच कारखाना आता धुराड पेटलाय. तुम्ही जाताना रस पिऊन. ठीक मंडळी अमर्यादित चर्चा होऊ शकते या विषयाला घेऊन. म्हणून मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीत द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील त्याचबरोबर कारखाने असतील आणि इतरही जे काही मुद्दे पाण्याचे मुद्दे आहेत ज्याला घेऊन दावे प्रतिदावे केले गेले पण समाधानकारक उत्तर मला मिळाले नाही. ब्रेक घेतोय मी आता. ब्रेक नंतर मी या ठिकाणी रोजगार आणि त्याचबरोबर इथले रस्ते आणि मराठा आरक्षण या विषयाला घेऊन वेळ देणारे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा तासगाव कवठे महाकाळ या मतदारसंघात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकपूर्वी आपण पाहिलं आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात विद्यमान आमदारांनी काय काम केलं, माजी खासदारांनी काय काम केलं या विषयाला घेऊन चर्चा केली. यामध्ये मग द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक असेल, पाण्याचं श्रेय नेमकं कोणाचा हा मुद्दा असेल आणि त्याचबरोबर सूतगिरणी आणि साखर कारखाने या विषयाला देखील आपण स्पर्श केला. चला ब्रेक नंतर सगळ्यात महत्वाचा विषय कुठलंही शहर कुठलाही ग्रामविकास त्यातला मिळणारा रोजगार MIDC या विषयाशी निगडीत देखील असतो. म्हणून मला थेट विचारायचं आहे विद्यमान आमदारांच्या प्रतिनिधींना रोजगार MIDC काय केलं आमदारांनी? आदरणीय आबासाहेबांनी MIDC मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले. ही MIDC तासगाव कवठेमंका
दोन्ही तालुक्याच्या मध्यावधीत आबांनी मंजूर केले, जमिनी आरक्षित केल्या, पण त्यावेळेला अडथळे आले. शेतकऱ्यांना विरोधकांनी उठवून बसून ही MIDC होता कामा नये यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. त्यानंतर त्यांनी उत्तर द्यावे याचं माझं काही दुमत नाही. तर तिथं शेतकरी उभा केले, मनेराजुरी गावचे शेतकरी उभा करून मोजणी थांबवल्या. आम्हाला एवढं दुःख झालं, आबा म्हणले शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरी नको असेल तर मी थांबतो. पण त्यानंतर हे पेंडिंग राहिलं प्रकरण, त्यानंतर रोहित दादानं हे काम हातात घेतलं आणि त्यातल्या टप्प्यातले एक टप्पा घेऊन त्यांनी ती MIDC आज मंजूर करून आणले. तासगाव कवठेमंका विधानसभा क्षेत्रातल्या या दोन्ही तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावं यासाठी ती MIDC मंजूर करून आणलेली आहे. जवळजवळ रात्री 2:30 वाजेपर्यंत मोजणी केली तिची. तिथं सुद्धा अडथळा देत होते पोलीस ह्याच्यामध्ये संरक्षणामध्ये. बरं MIDC विकसित झाली आहे का? MIDC साठी 18 कोटी रुपये आलेले आहेत. ते 18 कोटी ऐका पाणी मंजूर करून घेतलेलं आहे. पाणी मंजूर करून घेतलेलं आहे. MIDC साठी लागणारं 18 कोटी देऊन रस्ते बिस्ते प्लॉटिंगचं आता काम सुरू होणार आहे. त्या विधानसभा झाल्या ज्यावेळेला प्रचंड बहुमताने आमदार होतील दादा, त्यावेळेला निश्चित स्वरूपात पहिलं काम हातात. MIDCचा विषय तर आहेच, भरपूर विषय आहे तिथं, की सगळ्यात महत्वाचा जो पाण्याचा विकासाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा विकास पाण्यावर अवलंबून गेली आपण चर्चा केली. पण त्याच्यावर ऐका माझं, 95 साली ज्या वेळेस ही योजना कृष्णा महामंडळ स्थापन झालं त्यावेळेस इथं एकही आमदार खासदार शिवसेना भाजपचा नसताना बाळासाहेब ठाकरेंनी ही योजना इथं आणली. 70% योजना 55 पासून 5 वर्षात पूर्ण झाली. 30% योजनेसाठी श्रेयवादासाठी ती योजना आज रखडलेली आहे. काय त्या संदर्भात कोण काही बोलत नाही. तुम्ही यांच्या बरोबर आहात ना? आम्ही ह्यांच्या बरोबर जरी नाराज असलो तरी आम्ही हे शत्रू नाहीत आमचे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा काय निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत. मशाल पेटली आहे. मशाल पेटलेली आहे. मशाल घड्याळाबरोबर आहे. ते आता आम्हाला आता जिल्ह्यात काय वेगळा निर्णय असेल तो आम्ही मान्य करणार. तुमचं यांच्यासारखं महाआघाडीचं काम करा म्हणलं तर आम्ही महाआघाडीचं काम 100% करणार. कारण ह्या जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित पक्ष जे आहेत हे प्रायव्हेट लिमिटेड झालेले आहेत. ते इतर पक्षांच्या आघाडीनं कोणाला विचारात घेत नाहीत. त्यामुळे शिवसेनेची भूमिका ही तटस्थ आहे. याचा अर्थ ते महाआघाडीचे घटक आमचे शत्रू नाहीत. उद्धव साहेब आमचे काय निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत. झाला आता निवडणुका प्रचार सुरू झाला. रोजगार आमचं म्हणणं एकच आहे, मगाशी जो साखर कारखान्याचा जो विषय काढला, त्या साखर कारखान्याच्या जमिनी हा दलितांच्या आहेत. रोजगार लावण्यासाठी त्या जमिनी, दलितांच्या जमिनी रोजगार लावण्यासाठी त्या साखर कारखान्याच्या जमिनी घेतल्या होत्या. त्या आज मात्र कुणालाही रोजगार उपलब्ध झालेला नाही. आज MIDC आणले म्हणतात. MIDC आमचे मित्र संजय दाजींनी मंजूर करून आणलेले आहे. त्याच्यानंतर एक मिनिट ते सुद्धा आता MIDC मोठमोठ्या धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न हा इथं चालू आहे. रोजगार उपलब्ध करण्यासाठी नाही. जसे दलितांच्या जागा हडपल्या तशा ह्या जागा हडपल्या. MIDC साहेब, या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये स्वर्गीय दिनकराबांनी उभा केलेलं सहकार्याचं जाळं, या राजकीय तडजोडीमध्ये पवारांच्या मध्यस्थीने हा कारखाना कोणाकडे गेला, त्याचबरोबर सूतगिरणी आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. कधीही या प्रस्थापितांनी सूतगिरणीवर कधी आवाक शब्द काढलेला नाही किंवा यांनी कधी कारखाने बोलले नाहीत. त्यामुळे कारखाने सूतगिरणी जागा मूळ मालकाला मिळाव्यात आणि बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. MIDC होता माझा मुद्दा. MIDC रोजगाराचा जर मुद्दा बघायला गेला तर आजकाल बहुतांश तरुण पोरं हे माझ्या समोर आलेले आहेत. हे तरुण पोरं रोजगार नसल्यामुळं आणि आरक्षणामुळे नोकरी नसल्यामुळं आज तरुण पोरं हे दुग्ध व्यवसायामध्ये उतरलेले आहेत. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून 10-20 लाख रुपये यांनी गायीसाठी कर्ज काढलेलं आहे. पण आज दुधाचा प्रश्न असा आहे की आज दुधाचा उत्पादन खर्च जर बघितला तर गायीच्या दुधाचा उत्पादन खर्च हा प्रति लिटर 55 रुपये येतो आणि म्हशीच्या दुधाचा खर्च हा 95 रुपये येतो. किती लिटर भाव मिळायला पाहिजे? आज 50 रुपये किंवा लिटर मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट चाऱ्याची परिस्थिती वाढलेली आहे. पिंडीचे दर वाढलेले आहेत पण आमच्या दुधाला भाव मिळत नाही. आज आमच्या तरुण कर्ज काढून गायी खरेदी केल्या त्या पण आज फास लावून घेण्याची बारी आहे. ठीक आहे, आला मुद्दा. रोजगार आमच्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात असं झालंय की सरपंच म्हणून 5 वर्ष काम करायचं आणि सरपंच पद गेल्यावर ही तक्रार झाली म्हणून आंदोलन करायचं, अशी परिस्थिती तासगाव कवठेमंकाळची आहे. आमचा तरुणाई म्हणून आमचा प्रश्न आहे की या तासगाव कवठेमंकाळ कारखान्यामध्ये 500 कामगार होते. या तासगावमध्ये 700 कामगार होते. आज 1200 कामगारांच्या घरावरती नांगर फिरलाय. याला जबाबदार कोण? हा आमचा तरुणाईचा प्रश्न आहे. रोजगार MIDC ज्या वेळेला महाराष्ट्र
महाराष्ट्रातलं 2 नंबरचं किंवा 1 नंबरचं पद असताना, गृहमंत्री असताना एकही माणूस या तालुक्यातला एकही पोलीस होऊ शकला नाही. आता आमदार होऊन काय प्रगती करणार आहे? मुद्दा आहे की तासगाव कवठेमहांकाळ मध्ये जर तुम्ही फिरून बघितलं तर पानपट्ट्यांची जी संख्या बघितली तर तुम्हाला बेरोजगारी जाणवल. इथं जी बेरोजगार आहे तर तुम्हाला दुसरं बघेल की इथं भांडणं मारामाऱ्या ही क्षेत्र झालेलं आहे. म्हणजे संवेदनशीलपणा झालेला इथे एकदम प्रचंड प्रमाणात गुंडगिरी वाढलेली आहे. हे कशामुळे तर बेरोजगारीमुळेच. दुसरा विषय आहे की इथले पोलीस स्टेशन आहे तर पोलिसांना सुद्धा आदर दिला जात नाही. अशी अवस्था या लोकप्रतिनिधी कोण देत नाही आदर? हे दोन्ही पण नेते जबाबदार आहेत. आता एकदम शांतपणे ऐकायचा. हॅलो, MIDC तिने आणली म्हणतात. आता ह्या MIDCचं 1999 पासून जे राहिलेलं होतं हे रेकॉर्डिंग करा हे, आणि ते 28 डिसेंबरला हे करा. 28 डिसेंबर रोजी एकनाथ शिंदे साहेबांना मी निवेदन दिल्यावर हे MIDCची मंजुरी आली आणि आज त्यांच्या कॉम्प्लेटवर हे सांगतात की MIDC हमी आणली. हे जर रेकॉर्डिंग दाखव उदय सामंत साहेबांचे, हे वाचा. आणि हे बघा उदय सामंत साहेबांची बाईट आहे का? आणि दुधाचा दर जो होता ना, लूट होत होती, त्या दुधाच्या दरला 3 रुपये प्रमाणे मी वाढवून दिल्यात. मी एक साधा तालुका प्रमुख आहे, मी कुठला आमदार नाही, खासदार नाही, पण या तालुका प्रमुख या नात्यानं या तालुक्यासाठी MIDC आणि शेतकऱ्यासाठी 3 रुपये दूध दर वाढवून आणल्या. बरं ठीक आहे, चला. आता बोला, तुमचे नेते बोलले. बोलू द्या ना तुम्ही, तुमच्या त्यांचे नेते बोलतात. MIDCचा प्रश्न ज्यावेळी इथं झाला, गेली 35 वर्ष या ठिकाणी ज्यांची सत्ता होती, हसन मुश्रीफ साहेब देखील 6 वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. तिथे इंटरनॅशनल लेवलची MIDC येते. तासगावमध्ये काय झालं असं काय मला इथं MIDC येत नाही. तो हा प्रश्न. आणि आजची लोक, आजच्या रोजगार, इथली माणसं पुण्याला जाऊन तिथं मायग्रेट होऊन तिथं नोकरी करतात. उपमुख्यमंत्र्यांच्या कारखंड्यात असं 5 ते 10 वर्ष झालं बारामतीचा उपमुख्यमंत्री होता, त्या ठिकाणचा विकास बघा. इथं 8 वर्षाचा उपमुख्यमंत्री होता, इथला विकास बघा. ठीक आहे. MIDC शेराव बोलणार, शेराव तासगाव शेराव बोलणार आहे. शहराबद्दल काकांनी गेल्या 5-7 वर्षात तासगाव प्रशासकीय इमारत 13 ते 14 कोटी रुपये आणली. तासगावमध्ये मल्टीस्पेशल हॉस्पिटल आणलं. तिथं दत्त महाराजा आपल्या मंडळाच्या रोडला मंगल कार्यालय बांधले. तिथं क्रीडांगण, तासगावमध्ये क्रीडांगण मुलांना गणेश कॉलनी काकांनी केलं. MIDC 35 वर्षामध्ये हे सांगतायत की आम्ही एक MIDC मंजूर केली. यांना साधी एक सूतगिरण चालवायची झालं नाही. यांनी कॅलिफोर्निया करतो म्हणून शब्द दिलता. या तासगावचा यांनी केनिया करून ठेवला. आणि किती जर रोजगार मिळाला, हे जर प्रत्येक गावात बिन लग्नाची पोरं फिरते त्याची जर जनगणना केली तर तुम्हाला समजेल तासगावमध्ये किती यांनी विकास केला ते. बरं ठीक आहे. हा बोला. हा नेते MIDCचा विषय. MIDCच्या बाबतीमध्ये प्रांजळपणानं सांगावं लागेल. स्वर्गीय आराराबांनी मंत्री असताना 24 वर्ष MIDCचं गाजर या तालुक्याला दाखवलं. 1300 हेक्टरची MIDC, 1300 हेक्टरची MIDC, जवळजवळ 3000 ते 3200 एकरची MIDC त्यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यांना ते जमलं नाही. पण शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा सरकार आलं आणि आमचे पोपटराव गेले आणि म्हणले मला MIDC पाहिजे. आणि ही MIDC आणली की तिची 38 हेक्टरची अहो आणली. मला एक सांगायचं आहे की जर हे थांबा, मला एक गोष्ट सांगायची आहे. जी गोष्ट तिने आणली, आम्ही प्रामुख्याने म्हणतो त्याने आणली, पण त्यांची ती भूमिका नाही. जी संजय काकांनी केली ते आम्ही केले म्हणतात. मला दुसरी एक गोष्ट सांगायची आहे. 3000 एकराची MIDC 100 एकरावर आणली. जर हे या तालुक्यातल्या लोकांच्या अजून लक्षात आलं नाही, त्यांना जोड्यानं हाणतील, जोड्यानं. किती लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत, किती लोकांना? मला तुम्हाला सांगायचं आहे की सर्वसाधारण 50 लोकांना रोजगार मिळणार नाही. 25,000 लोकांना रोजच्या रोज सांगितलं जातंय तुला रोजगार मिळणार आहे. ही गोष्ट घडत नाही साहेब. आणि हे सरकार आमचं असताना MIDC आल्या, चालू गाडीला लेबल लावतात. एसट्या आम्ही दिल्या, त्याच्या उद्घाटनाला हे पाहिजे. वरनं ज्याला काय म्हणायचं आहे की ह्या सरकारनं केलं का हिशोब बघतो आम्ही. हिशोब घ्या तुम्ही. पण नेत्यांची एक दाद द्यायला पाहिजे. सांगलीच्या याच्यात कमळ घेऊन सुद्धा ते जोरदार बोलले आणि आता घड्याळ घेऊन सुद्धा जोरदार समर्थन करतात. कमालच आहे त्यांची.
MIDC 35 वर्ष हे आबा कुटुंबाकडे सत्ता म्हणून बोल सांगतात म्हणजे यांना 35 वर्ष जनतेने नाकारले हे सुद्धा यांनी स्पष्ट करावं. त्यांना 35 वर्ष नाकारले आणि 10 वर्ष यांनी काय केलं, 10 वर्ष MIDC आणली का? आणि आता सध्या रोहित दादा उभारणार आहे. रोहित दादाकडे विजन आहे, बोलून द्या, विकासा मुद्द्यावर बोला. आता रोहित दादा हे आमदार आहेत, ते आता सगळ्या योजना पूर्ण करणार आहेत. आरोग्याविषयी रोहित दादा प्रचंड काम केलेलं आहे. रोहित दादा हे प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत आणि सगळं पूर्ण हे ड्रायफ्रूटवर काय केलं सांगा, हे कुठला प्रकल्प आणला? बघा हे म्हणतात विकास झाला नाही. 30 ते 35 वर्ष झालं, 30 ते 35 वर्ष झालं सत्ता यांच्याकडेच आहे. मग लोक एवढी काय पुन्हा निवडून देते ते? दुसरी गोष्ट, इथं देशातलं 1 नंबरचं बेदाना मार्केट असू द्या, राज्यामध्ये महिला तंत्रनिकेतन हे राज्यातलं 2 नंबरचं 2च पद आहेत, म्हणजे 2च ठिकाणी आहेत, ते पण आपल्या तासगाव मध्ये आहे. सर्वांगीण विकास म्हणजे पाण्याचा प्रश्न असू द्या, पाणी सुद्धा आज जवळजवळ 15 ते 20 लाख टन आपल्या तालुक्यात उपलब्ध झालेला आहे. आणि काय काम म्हणजे विकास काम. गृहमंत्री असताना त्यांनी राज्यामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो जे सावकारके होते त्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोडायची भाषा. आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला सांगतो गृहमंत्री असताना अत्यंत पारदर्शकपणे जे पोलीस भरती होती सर्वसामान्यातल्या गरीब मुलांना सुद्धा तिथे गडचिरोली सारख्या ठिकाणी कोणीही आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात एकानंही पालकमंत्री केलेलं काम समोर MIDCच्या बाबतीत त्यानं जो मुद्दा उपस्थित केला, 3 महिन्यात 4 महिन्यात MIDC मंजूर होत नसतात. त्याला 10 15 वर्ष त्याला नियोजन करायला लागतंय. त्यांनी आव्हाने केलं, त्यांनी तुम्हाला जी कागद दाखवली, ह्यांनी जो आता त्यांनी दाखवलं, त्यांनी संजयराव चव्हाण जे शिवसेनेचे आता अध्यक्ष आहेत त्यांनी ऐका, संजयराव चव्हाणांनी सांगितलं की माझ्या एका पत्रामुळं MIDC मंजूर झाली. एकदा जाऊन भेटले, एकदा जाऊन मुख्यमंत्र्याला भेटले. मला आप्पा सांगा, एकदा जाऊन होतंय का मंजूर? एकदा जाऊन एक पत्र देऊन मंजुरी होती का? रोहित पाटलांनी रात्रीचा दिवस केलाय. ज्यांनी MIDC बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कटकारस्थान केलं, शेवटच्या घटकापर्यंत ज्यांनी विरोध केला त्यांच्या नाकावरती टिचून त्याने आम्ही MIDC काय म्हणणार ते? ज्या मंत्र्यांनी MIDC मंजूर केली त्यांनी संजय दाजी नाव घेतले, वाईट आहे बघा, तर त्यांच्यावर वाईट आहे बघा तिथं MIDCचं श्रेय ज्याचं कोणाचं असेल ते त्यांनी घ्यावं, पण जनता बघते की MIDCचं काम कोणी केलेलं, जनता त्याच्या बाजूनेच आहे. मी एक प्रश्न विचारतो दोन्हीकडनं, एक मिनिट मला मराठा आरक्षणाला पण वेळ द्यायचा आहे. हो ऐका, मला एक विचारायचंय, दोन्ही काय म्हणणं? मगाशी सन्मान्य भैयांनी सांगितलं संजय दाजीने एक पत्र दिलं आणि MIDC मंजूर होती का? मला त्या भैयाला विचारायचं आहे, जर त्यांच्या एका पत्राने MIDC मंजूर होत नाही तर 173 कोटीचा जो बाह्यवळण रस्ता आहे ते तुमच्या नुसत्या अर्ध्या मिनिट भेटण्यानं होईल का? हे तेवढं तुम्ही सांगा. बोला. बाह्यवळण रस्ता तासगाव शहरामधील बाह्यवळण रस्ता हा आबांच्या काळामध्ये आबांनी प्रस्थापित केलेला आहे. बाह्यवळण रस्ता कसा असावा त्याचे जे हस्तांतरणाचे जे काही सर्व आहेत ते आबांनी केलेले आहेत. त्याचबरोबर तासगाव मधील पूल असतील, सांगली तासगाव पूल असेल, वरच्या गलीचा पूल असेल, त्याचबरोबर तासगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट असेल, ST स्टँड असेल, आपल्या त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल, पोलिसांना राहायला घर असेल, प्रशासकीय इमारत असेल, तासगाव शहरामधील बेदाण्यासाठी लागणारे स्टोरेज अनुदान असेल, त्याचबरोबर तालुका क्रीडा असेल, त्याचबरोबर मोठी यादी तुम्ही केलं. नेते आता माझा प्रश्न नेते मला सांगा, परवाच्या सभेमध्ये एक मिनिट मगाशी त्यांनी सांगितलं RR पाटील साहेबांनी काय तासगाव शहराचा विकास केला. 5 वर्ष नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे, 3 वर्ष प्रशासक आहे, चीफ ऑफिसर त्यांनी आणलाय. काल अजितदादा आले. अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते आल्यावर सुद्धा म्हणले अरे छे काय हे रस्ते, काय इष्टे आणि काय परिस्थिती वाईट. माझा एक प्रश्न, आता राजकीय प्रश्न विचारतो. अजितदादांनी भाषणात म्हणलं
अजितदादांनी भाषणात म्हणलं, एक मिनिट, भाषणात त्यांनी असं म्हणलं की आर आबांनी आमचा केसाने गळा कापला, केसाने गळा कापला. मग रोहित पवारांचा प्रश्न होता त्यावरती की 8-9 वर्ष आर आबा जाऊन गेले, मग ते जाऊन झालेले बरोबर. हा, मग आत्ताच तो मुद्दा अजितदादांनी निवडणुकीकरता राखीव ठेवला होता का? आदरणीय अजितदादा, आदरणीय एक मिनिट, आदरणीय अजितदादांनी विचारलं, सांगितलं ज्या केसानं गळा कापला म्हणले, आणि त्याला उत्तर रोहितदादांनी दिलं की गेलेल्या माणसाविषयी बोलणं योग्य नाही. तुम्हाला पटलं? 2 मिनिटं, गेलेल्या माणसाविषयी बोलणं बरं नव्हतं, पण गेलेल्या माणसाचं नाव घेऊन राजकारण काय करायचं? मग करू नका ना. तुमची केलेल्या कामाची पोचवती मागा ना, भावना दाखवू नका. तुमचं कर्तृत्व काय त्याच्यावर राजकारण करा. संजय काका काय केलं सांगून राजकारण करतील. आबांचं नाव घेऊ नका. आबा नाही का आता? आबा कुठे आहे? तुम्ही भावनिक राजकारण करत नाही. द्या उत्तर. काल अजितदादा म्हणले केसानं गळा कापला. मला एकच सांगायचं, आर पाटील ग्रामविकास मंत्री होते, ग्रामविकास खात्यामध्ये शिक्षक भरती पारदर्शकता आणली. गृहमंत्री झाले, गृहमंत्री पदावर असताना पोलीस भरतीमध्ये पारदर्शकता आणली. आर पाटील साहेबांनी, अजितदादा स्वतः गटात होते, स्वतः गटात असताना सुद्धा त्यांनी चूक केली म्हणून सही केली. भावनिक राजकारण कोण करताय? भावनिक राजकारण कोण करताय आता तुमच्या लक्षात आलं की आर पाटलांनी पारदर्शकता आणली, पारदर्शकता आणली. आर पाटलांनी स्वतःचा माणूस चुकला तरी सही केली, त्याला शिक्षा झाली पाहिजे, ही भूमिका आर पाटलांनी घेतली. ठीक आलं दोन्ही गटाचं. मराठा आरक्षण ओके, ओबीसी आरक्षण, मुस्लिम आरक्षण, सगळे मुद्दे. बरं, अजूनही आपण सध्याला राज्यामध्ये जे समाजकारण ढवळून निघालेले त्या विषयाला घेऊन त्याची धग जी ती राज्यभरात सगळ्याच मतदारसंघात जाणवते. चला, नेत्यांकडनं मला जाणून घ्यायचं, नेते समाजाची एकजूट म्हणजे सगळ्याच समाजाची, बरं का, ती कोणाच्या बाजूने? समाजाची एकजूट ही सर्व सकल मराठा समाजाच्याच बाजूने आहे. गेले 14 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील अंतरवालीमध्ये 6 वेळा आमरण उपोषणाला बसलेले आहेत. सांगलीमध्ये सुद्धा 8 ऑक्टोबरची मोठी जंगी सभा झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी जागतिक असे महामेळावे झालेले आहेत. तरुण मुलाला गरजवंत मराठा समाजातील गरजवंत मराठा मुलाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे दादा पाटील आमरण उपोषणाला बसले होते. तर आम्ही परवा 24 तारखेला मुलाखतीसाठी त्यांच्याकडे गेलो होतो. 12 बलुतेदार कोणाच्या बाजूने जर असा प्रश्न उपस्थित केला, परवाच मनोज जरांगे दादांनी सांगितलं 18 पगड जाती आपल्या बरोबर आहेत आणि आपणही 18 पगड जातीच्या बरोबर उभं राहायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या सर्वांना आपण घेऊन लढायचं आहे. नेते दादांनी तुम्हाला सांगितलं की राजकारणात पडायचं नाही, उमेदवारी मागे घ्या, तुमची भूमिका काय असेल? एवढं सांगतो, या महाराष्ट्रामध्ये क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटलांच्या रूपानं या मराठ्यांना न्याय देण्यासाठी आज ते रस्त्यावर उतरलेले आहेत. पण चाड्यावरचा पाटील आणि वाड्यावरचा पाटील हा फरक आहे. त्यामुळे गरजवंत मराठ्यासाठी मनोजदादांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. वाड्यावरच्या पाटलांनी आजपर्यंत राजकारण करत करत प्रस्थापित वाड्यावरच्या पाटलांनी गोरगरिबांना त्रास देण्याची भूमिका घेतली आहे. कारण या ठिकाणी अनेक मराठे शिकून सुद्धा आज त्यांना नोकऱ्या लागलेल्या नाहीत. काही म्हशी धारा काढत काढत आज ती कर्ज सगळ्या वर्गाच्या आरक्षणाचं आंदोलन ते कोणाच्या पाठीमागं, कोणाच्या बाजूने? हे जे आरक्षण उभं आहे हे गरजवंतासाठी उभं आहे आणि याच्या पाठीमागे कोणी नाही. म्हणून दादा जरांगे पाटील हे समस्त मराठ्यांचं आणि 18 पगड जातीचं नेतृत्व करतायत. बरं, आंदोलनाची धग कोणाच्या पथ्यावर, कोणाच्या विरोधात? मुद्दा असा आहे, मी मराठा कार्यकर्ता आहे, मी उपोषणला 5 दिवस बसलेलो आहे. मगाशी हेंडला छगन भुजबळचा कळवळ आला केसेसच्या बाबतीत. या छगन भुजबळचं नाव हिने जर इथनं पुढे घेतलं तर मराठा जो समाज आहे या दोघांनाही हिंगा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. सांगतो दुसरा विषय, हे आपापसात टोमणे मारतात. शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांचा मुद्दा आहे की या देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांनीही मराठा समाजाला गंडवलेला आहे. मराठा आरक्षणाबद्दल एक साधंसं बोलायचं आहे. 2017 साली माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एक वट हुकूम जारी केला आणि ईडब्ल्यूएस मधून मराठा आरक्षणाला आरक्षण दिलं. पण त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. असं काय गणित आहे, ज्यावेळी शरदचंद्र पवार साहेब विरोधात असतात त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटतो आणि ज्यावेळी सत्तेत जातात त्यावेळी मराठा आरक्षण जातं. क्रमांक 2, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा त्यावेळेच्या
त्यावेळेच्या 2019 साली गव्हर्नरांनी त्यावेळी मुस्लिम आरक्षण 10% दिलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं, तो विधानसभेत मुद्दा मांडला गेला नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं मुस्लिमांचं आरक्षण या ठिकाणी महाविकास आघाडीने राज्यातून निस्तनाबूत नेते मला सांगा, सगळा विकासाकडे पाहून मतदान व्हायला हवं यात काही शंका नाही, पण जी आता हाक दिली जाते की प्रस्थापितांना धक्का आणि विस्थापितांना संधी, मग कोणाला संधी, कोणाच्या पथ्यावर आणि कोणाच्या विरोधात? या राज्यामध्ये मराठा समाजाचं अतिशय मोठं जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभं राहिलं. हे आंदोलन करत असताना जरांगे साहेबांनी 4-5 मोठ्या प्रमाणात उपोषणं केली. त्याचा रिपोर्ट म्हणून काही शासनानं त्यांना 10% आरक्षण दिलं. काही लोकांना ओबीसी मध्ये जी मागणी होती जरांगे साहेबांची ती केली. मला या राष्ट्रवादीला, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला एक प्रश्न विचारायचा आहे. ना त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, ना त्यांनी ओबीसीला पाठिंबा दिला. अरे ही तुमची भूमिका कसली? त्याच्यानंतर मला एक गोष्ट सांगायची आहे. या मराठा नेते मला एक सांगायचं आहे, आराराबांनी कवठेमंकाळ तालुक्यामध्ये ज्यावेळी आमची 2009ला कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आमचं कोलॅबरेशन झालं, त्या काळामध्ये त्या तालुक्यामध्ये आमचा धनगर समाजाचा एक नेता शेंडगे बापू म्हणून काम करत होता. त्या घराची राख रांगोळी करायचं काम स्वतःच्या स्वार्थासाठी केली. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. बरं ठीक. चला, तुमची भूमिका स्पष्ट करा. हा 35 वर्ष सक्रियतेची, जनतेच्या विश्वासाची, रोजगार निर्मितीचा मगाशी विषय निघाला. द्राक्ष इंडस्ट्री सारखी मोठी इंडस्ट्री, आरक्षण मराठा आरक्षण मिळावं म्हणून या तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमनताई पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पहिलं पत्र दिलं, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका घेतली. धनगर समाजाला पहिल्यांदा 14 साली आरक्षण देतो म्हणून फडणवीसांनी घोषणा केली. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला देतो, मुस्लिम समाजाला देतो, मराठा समाजाला देतो, हे फक्त गाजर दाखवायची त्यांनी भूमिका घेतली. जरांगे पाटलांचं मत असं आहे की या मराठ्याच्या आरक्षणाला सर्व फडणवीस साहेब कारणीभूत त्यांच्यामुळे मिळालेलं नाही आता आरक्षण. माझा वेळ संपला. अगदी शेवटचं. दोघांनी भूमिका स्पष्ट करा. मराठा आरक्षणावर दोन्ही भूमिका स्पष्ट केली. बघा, मराठा आरक्षण म्हणून आमचे समाजाचा कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका आहे की या दोघांनी सुद्धा मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी. का तर 23 मार्च 1994 साली पहिल्यांदा मराठ्यांच्या आरक्षणाचा घात झाला आणि आमच्या आकांक्षी सुरू असणारे मनोजदादा जरांगे पाटील आंदोलन करत असताना फडणवीस सरकारनं लाठीचार्ज केला. हे खऱ्या अर्थाने या मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याला हे दोघंही जबाबदार आहेत. ठीक आहे, वेळ संपला. मंडळी, वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन तासगाव कवठे महाकाळ या मतदारसंघातली चर्चा केली. आपण पाहिलं, दावे प्रतिदावे केले गेले. श्रेय आमचं, श्रेय त्यांचं असं देखील म्हटलं गेलं. पण मी शेवटी एकच म्हणतो, जनता सुद्धा, जनता ठरवेल की कोणाच्या मागे जायचं आणि ते लवकरच आपल्याला मतमोजणीनंतर त्यात लक्षात येईल आपल्याला मूळ महाराष्ट्राचा. यानंतर मी जाणार पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेईल एकूणच सगळ्या मतदारांचा मूळ. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.